आवाज न्यूज नेटवर्कच्या रणसंग्राम भिवंडी लोकसभेचा या कार्यक्रमात मी काजल आपणा सर्वांचं स्वागत करते। भारत देशात लोकसभेच्या 543 जागांसाठी लवकरच निवडणुका जाहीर होणार आहेत। उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक जागा असणाऱ्या महाराष्ट्रात 48 जागांवर रणसंग्राम पाहायला मिळणार आहे। त्या 48 जागांपैकी एक जागा म्हणजे भिवंडी लोकसभा। या भिवंडी लोकसभेवर सर्वांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे। महायुती विरुद्ध इंडिया आघाडी अशी ही लढत असणार आहे। महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील यांनी 2 वेळा उमेदवारी लढवली आहे आणि दोन्ही वेळा ते विजयी झाले आहेत। सध्या ते पंचायत राज राज्यमंत्री देखील आहेत। तर एकीकडे इंडिया आघाडीचा विचार केला तर पारंपरिकरित्या ही सीट नेहमी काँग्रेसला जाते। मग दोन्ही वेळा काँग्रेसचा इथे पराभव झालेला आहे। मग आता सर्वांचं लक्ष याकडे आहे की इंडिया आघाडी नेमकं आता तिकीट देणार कोणाला, त्यांचा उमेदवार असेल कोण। या इंडिया आघाडीमधून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत, अनेक जण इच्छुक आहेत। अनेक प्रश्न भिवंडी लोकसभेबद्दल आहेत। या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बाळा धानके, राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख मनोज विशे, काँग्रेसचे माजी तालुका प्रमुख महेश धानके, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, भारतीय जनता पार्टीचे सतीश सापळे। आवाज न्यूज नेटवर्कचे संपादक रवींद्र लकडे यांना विनंती करते की त्यांनी चर्चेला सुरुवात करावी। नमस्कार, आवाज न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। रणसंग्राम भिवंडी लोकसभेचा या कार्यक्रमाच्या संदर्भात ही चर्चा आहे। मागे 2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये संभाव्य लोकसभेसाठी जितके उमेदवार आहेत त्यांची सर्वांचीच नावं आपण त्या कार्यक्रमामध्ये जाहीर केली होती। आज त्याच संदर्भात भिवंडी लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात ही चर्चा आहे। आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मनोजी, काय सांगाल आपण की भिवंडी लोकसभेची किंवा लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी जी निवडणूक होणार आहे ती तुम्हाला काय वाटतं, कधीपर्यंत तिची आचारसंहिता लागेल? ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने राम मंदिराचा मुद्दा की आपलं सर्व हिंदूंचं एक श्रद्धास्थान श्रीरामांचा मुद्दा पुढे आणलेला आहे आणि तो जोरकसपणे लावून धरलेला आहे। अयोध्येतली तिथली परिस्थिती बघता अजूनही मंदिर पूर्ण नाही आहे। मंदिर पूर्ण नसताना पण 22 जानेवारीला उद्घाटन सोहळा ठेवलेला, मंदिराचं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा ठेवलेला आणि तो ज्या पद्धतीने राबवतो त्या अनुषंगाने वाटते की फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागेल असं आत्ता तरी चित्र दिसतं। आपल्यासोबत भाजपचे सतीश सापळे साहेब आहेत, काय सांगाल कधीपर्यंत लागू शकते ही आचारसंहिता, तुमचं मत काय? 100% ह्या लोकसभेचा कार्यकाळ हा 30 मेपर्यंत संपतो आणि कुठल्याही कार्यकाळ संपण्यापूर्वी 45 दिवस किंवा 60 दिवसाच्या अगोदर त्या ठिकाणी आचारसंहिता लावून निवडणुका घेणे क्रमत राहतो। आपल्या ज्या घटनेनुसार किंवा निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आपल्याला साधारणतः फेब्रुवारीच्या एंडपर्यंत आचारसंहिता लागणार अशा पद्धतीचं चित्र आपल्या देशामध्ये दिसते। काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आपल्यासोबत आहेत, माजी तालुकाध्यक्ष म्हणता येईल तर महेशजी धानके आहेत आणि काँग्रेसचे ते खासदारांचे PA देखील होते, त्यांना राजकीय अनुभव आहे, राजकीय विश्लेषक म्हणून देखील ते शहापूर तालुक्यामध्ये होतात। आपण काय सांगाल आपल्या दृष्टीने आचारसंहिता आणि हे जे राम मंदिर वगैरे जे चालू आहे या संदर्भात काय केव्हापर्यंत लागू शकतो? बरोबर आहे। आता सतीजींनी ज्या पद्धतीनं सांगितलं की 30 मेपर्यंत मुदत आहे, म्हणजे त्याच्या आधी आपल्याला निवडणुका घ्यायच्या, पण ह्या जागा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते एका टप्प्यामध्ये ह्या सगळ्या निवडणुका होऊ शकत नाही। त्याच्यामुळं साधारणपणे 2 महिन्याचा कालावधी या निवडणुकींच्यासाठी लागणार आहे। त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं सांगितलं की फेब्रुवारीच्या एंडपर्यंत किंवा मार्चला सुरुवातीला अशा पद्धतीनं आचारसंहिता लागण्याची 100% शक्यता आहे।
आणि जी सुरुवात आपण बघतो मगाशी मनोजजींनी सांगितलं की सत्ताधारी पक्ष जो आहे त्यालाही माहिती आहे की आता आपल्याला निवडणुका घ्यायच्यात आणि या निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी रामाचा मुद्दा पुढे केलेला आहे. त्या अनुषंगानं आपल्याला नक्कीच म्हणता येईल की ह्या फेब्रुवारीच्या एंडला 100% आचारसंहिता लागेल. आता भिवंडी लोकसभेचा एकंदरीत विचार केला तर महायुती विरुद्ध आघाडी अशा पद्धतीने आतापर्यंत निवडणुका झालेल्या आहेत. मागची निवडणूक अशीच झाली. आताची निवडणूक मात्र महायुती विरुद्ध महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडी अशा पद्धतीने होणार आहे. भाजपामध्ये सतीशजी मी तुम्हाला विचारू शकतो की भाजपामध्ये उमेदवार आपले कपिल पाटील 2 वेळा भाजपामधून निवडून आलेले आहेत. तर आता उमेदवार तेच असणार का? 100% येत्या लोकसभेमध्ये कपिल पाटील साहेबांचाच विचार होणार आहे. कारण मी हा त्यांचं काम प्रश्न काय बघितलं- विचारतो माहिती आहे का, कारण काल निलेश सांबरे जिजाऊचे संस्थापक यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला त्यावेळेला त्यांनी हे उत्तर दिलं की भाजपामध्ये मध्य प्रदेश असेल किंवा राजस्थानमध्ये बड्या लोक नेत्यांना देखील म्हणजे ज्यांनी 2-2, 3-3 टर्म केल्यात अशांना देखील बाजूला करून नवीन उमेदवार दिलेत. तर इथे भरत पाटील असतील किंवा निलेश सांबरे असतील हे देखील तिथे दावा करतात. यासाठी हा प्रश्न. भरत पाटील साहेबांनी मागणी करणे इष्ट आहे. ते भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. आता तुम्ही जर विचार केला की इतर राज्यांमध्ये तिथे संधी दिली जाते, पण आपण जर बघितलं तर संधी देताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे. आता जर आपण राजस्थानचे जे मुख्यमंत्री झाले मिश्राजी, ते भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सरचिटणीस होते. भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी देऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं. म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी दिली जाते. अशा पद्धतीचं राजकारण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या जर आपण ओव्हरऑल बघितलं तर होते. परंतु जर केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आपले खासदार यांचा जर कार्याचा परफॉर्मन्स बघितला, त्यांचा कार्याचा जर आढावा घेतला, तर त्यांची जी कार्याची शैली आहे, त्यांचा जो प्रवास आहे, विविध राज्यांमध्ये जाऊन ते ज्या पद्धतीने प्रवास करतात, ज्या पद्धतीने त्यांना जे राज्यमंत्री दिलेलं आहे, त्या राज्यमंत्री पदाचं जे काम बघतात त्याचा जर विचार केला तर एखाद्या कॅबिनेट मंत्रीलाही लाजवेल अशा पद्धतीचा त्यांचा प्रवास आहे. आणि जे नरेंद्र मोदी साहेबांचं जे विकसित भारताचं स्वप्न ते तळागाळामध्ये पोचवताना दिसतात. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, ग्रामपंचायत प्रशासन, याच्यावर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं इत्थंभूत ते स्थानिक पातळीवर जाऊन काम करतात. त्यामुळे त्यांना संधी मिळणे गरजेचं आहे. सतीशजींचा एक मुद्दा मी या चर्चेत खोडायला बघतोय. त्यांचं म्हणणं होतं की बाबा त्यांनी राजस्थानचं उदाहरण दिलं की भाजपच्या कार्यकर्त्याला संधी दिली जाते. त्यांनी जुना इतिहास बघितला 2014ला. 2014च्या अखेरपर्यंत कपिल पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते आणि त्यांना घेऊन उमेदवारी दिलेली. म्हणजे त्यांचा जो मुद्दा आहे निलेश सांबरेंच्या बाबतीत असेल किंवा भरत पाटलांच्या बाबतीत असेल तो इथे लागू होत नाही. इथे तशी पुनरावृत्ती होऊ शकते की दुसऱ्याकडनं माझा अंदाज तसा उमेदवार होऊ देऊ शकते. शकते. भिवंडी लोकसभेसाठी तरी तशी पुनरावृत्ती होणार नाही. मी आपल्याला दाव्यानिशी सांगतोय की भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व निवडणूक सतीश कमिटी साबळेंची ही अडचण आहे, कपिल पाटील त्याच्यामुळे ते साहेबांची पूर्णपणे हे बोलू शकत नाही. नाही, अडचणीचा विषयच नाही. इथं कपिल पाटील साहेब परफॉर्मन्स तुम्हाला देखील प्रश्न तोच आहे की बाळ्यामामाचा आता प्रवेश झाला आहे राष्ट्रवादीमध्ये. ते शिंदे गटाचे संपर्क प्रमुख होते. बाळ्यामामांचा प्रवेश झाला आहे. तो देखील आता सध्या भिवंडी लोकसभेत चर्चा आहे की महाविकास आघाडीतून त्यांची उमेदवारी शरद पवारांनी फायनल केली आहे अशा पद्धतीने चर्चा आहे. या संदर्भात काय? यापूर्वी मी अगदी क्लिअर केलेलं आहे, आताही केलेलं आहे. पूर्ण लोकसभेचा किंवा जिल्ह्याचा आपला हा जर अभ्यास केला असता जुना पालघर आणि ठाणे जिल्हा एकत्रित असं तर ते मोठे भाऊ आमचे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना हेच आमचे मोठे भाऊ. कारण जिल्हा परिषदेमध्ये पण बघितलं तर 15 जिल्हा परिषद मेंबर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि 10 राष्ट्रवादीचे. विधानसभा म्हणून बघाल तर 2 त्यांच्याकडं आणि 1च राष्ट्रवादीकडं. त्याच्यामुळे मोठे भाऊ तेच आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं मागणी करतात की आम्ही मागणी करतो. आता ही सीट पहिल्यापासून चालत आलेली आहे जी आघाडीमधनं जी लढायचं, जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढायची तेव्हा काँग्रेसच्या वाट्याला होती. काँग्रेस लढायची झालं आणि काँग्रेस ही एकदा विजयी झाली होती, 2 वेळा पराभूत झालेली. आम्हालाही वाटतं की ही सीट आम्ही आता काढू शकतो, त्यामुळे आम्हीही मागणी केली. पण ओव्हरऑल सगळ्यात शेवटी जर फायनल निर्णय जो होईल, जो आमच्या वरिष्ठांकडनं निर्णय होईल ज्या इंडिया आघाडीचा आणि जोही उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही 200% पण बाळ्यामामा हे जेव्हा शिवसेनेत होते ते शिंदे गटात गेले त्यावेळेला गन पॉईंटवर गेले अशा पद्धतीने चर्चा होती सगळीकडे. पण आता परत ते त्या गन पॉईंटची त्यांना भीती न वाटता ते डायरेक्ट परत राष्ट्रवादीत आले. तर
ही चर्चा आहे की ते उमेदवारीसाठी आले, पण ही तर सीट पारंपरिक महाविकास आघाडीतून तर ते काँग्रेसचे पॉईंटवर होते की ठासणी बंदुकीच्या याच्यावर होते कशावर होते ते आता वरचे विषय आहेत. आम्हाला इथले जे पुरोगामी विचार आहेत ते रुजवायचे आहेत. जे आत्ता जी अराजकता चालू आहे जीच पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रातच नाही पूर्ण देशामध्ये, की भारतीय जनता पार्टीने जे वातावरण केलेलं आहे, जे दूषित केलेलं आहे, त्याला कुठेतरी मोडीत काढायचं. त्याच्यासाठी आम्ही ते बघणार नाही आहोत उमेदवार कोण. आम्ही इंडिया आघाडी म्हणून लढण्याचं आम्ही एक ठरवलं. भाजपने वातावरण दूषित केलेलं हे अतिशय चुकीचं वातावरण दूषित केलं असं म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याची, नेत्याची चौकशी करणे किंवा एखाद्या स्वायत्त संस्थेने त्याची चौकशी करणे हे योग्य आहे ना? हे चुकीचं आहे. जर लखनौजी चौकशी हे होत असेल योग्य तर चौकशी होऊ आहे द्या. आणि मी 100% याच्याशी सहमत आहे की ज्यांनी गुन्हा केला असेल, ज्यांनी काही अपराध केला असेल, ज्यांनी 2 नंबरच्या मार्गाने पैसे कमावले असतील, त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांना आत टाकलंच पाहिजे. पण ते फक्त विरोधी पक्षाचेच का? मी त्यात अजून एक शब्द टाकतो की अशा प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे हे आमचं अशा म्हणणं आहे. प्रत्येकाची चौकशी झाली आता- पाहिजे. म्हणजे त्याचं मत आहे की फक्त विरोधी पक्षातल्या लोकांच्या चौकशा होतात, भाजपाच्या नेत्यांच्या नाही, चौकशा 100% भारतीय जनता पार्टी नेत्यांच्या चौकशा होतात. सगळ्याच काही आपण मीडियामध्ये बघतो. अहो, असं आजचं नाहीये. ताजं चौकशी होत ताजं असेल. उदाहरण तुम्हाला सांगतो. महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या चौकशा झाल्या. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः मीडियामध्ये येऊन सांगितलं की माझ्या चौकशा होत्या. मी चौकशीला जावं तुम्हाला ताजं लागलं. उदाहरण सांगतो की लोकशाही चौकशी होते, न्यूज याच्यात काय चॅनलने घाबरण्याची त्या गरज किरीट नाही. सोमय्या यांच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवल्यावर त्या चॅनलवर आज 40 दिवसाची बंदी टाकण्यात आली. त्यांना कारणं दिली, तुमचे हे सर्टिफिकेट नाही. ते अशा अनेक चॅनलचे सर्टिफिकेट नसतील, काही नसतील, परंतु एकमेव लोकशाही चॅनलवर ते बंदी टाकण्यात आली. म्हणजे त्याचा मी भाजपाच्या माझ्या वतीने नेत्यांचं जर काही निषेध उघड करतो. केलं आणि तर ते चॅनलच बंद करायचे अशा पद्धतीने. आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने निषेधही करतो आणि आम्हाला भीती वाटते की तुमच्या आवाज चॅनलवर हे जर दाखवलं तर तुमच्यावर बंदी नको यायला. मी प्रश्न विचारताना सावधतेने विचारा. आतापर्यंत सतीशजी ईडीने आतापर्यंत कारवाई केल्या त्याची संख्या आहे 6,905 आणि प्रकरणाचा निकाल किती लागलाय 25. हे कसं काय? आणि बाकीचे ज्यांच्यावर कारवाई करायची होती कदाचित ते झालं असतं, 100-200 पण झालं असतं, पण ते का झालं नाही तर ज्यांच्यावर कारवाई व्हायची होती ते भाजपवासी झाले, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई शून्य. आपला मुद्दा कारवाई- असे कितीतरी आता तुमच्याकडे मंत्री आहेत का ज्यांच्यावर ईडीच्या कारवाई झालेल्या आहेत. हर्षवर्धन तुम्ही केलेल्या आहेत. पाटलांचा स्टेटमेंट येते, आता मला चांगली झोप लागते. हा. नाही, आपला हे मुद्दा- आमचे काँग्रेसचे नाही, नाही, आपला मुद्दा भरकडतोय. आपला मुद्दा नेमका भरकडतोय. आपण आहोत भिवंडी लोकसभेच्या उमेदवारीवर. Yes, yes. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे तालुका प्रमुख कुलदीप दानके आहेत. दानके साहेब, काय सांगाल तुम्ही की तुम्ही देखील ही उमेदवारी भिवंडी लोकसभेची मागतायत आणि कोण उमेदवार असणार आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याकडे भिवंडी लोकसभेची उमेदवारी मागणं हा आमच्या पक्षाचा अधिकार आहे. कारण मुळात ह्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आमच्या पक्षाची ताकद आहे, आजही आहे, ती कालही होती. 2014ला जेव्हा भारतीय जनता, सतीशजी थोडं जास्त बोलतो, भाजपला बूथवर कार्यकर्ता नव्हता, तेव्हा या शिवसैनिकांनी निवडणूक लढवलेली. भाजपला उमेदवार नव्हता, कपिल पाटील हे आयात उमेदवार होते 2014ला, तरी शिवसेनेने युती धर्म पाळून उमेदवार निवडून दिला. 2019लाही तीच परिस्थिती होती. म्हणून आमचा आज अधिकार आहे. आज आम्ही भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार यांच्या विरोधातल्या आघाडीत होती इंडिया आघाडी. त्याच्यामुळं ह्या आघाडी धर्मामध्ये आमचा पक्ष भिवंडी ग्रामीण असेल, शापूर असेल किंवा भिवंडी असेल, कल्याण ग्रामीण असेल, ह्या ठिकाणी आमचा पक्ष हा 1 नंबरला आजपर्यंत आहे इंडिया आघाडीतला. त्याच्यामुळं आमचा अधिकार आहे आणि आम्ही ती उमेदवारी मागतोय. आजही आम्ही ती उमेदवारी मागतोय आणि आमच्या उमेदवारीसाठी पूर्ण आमच्या लोकसभेतून आमचे संपर्क प्रमुख रुपेशदादा म्हात्रे यांचं नावही आमच्या पक्षातर्फे फायनल केलेलं आहे. फक्त आता आघाडीमध्ये ती जागा वरिष्ठ पातळीवर कोणाकडे येते त्यावर अवलंबून आहे, परंतु आमचे प्रयत्न तर चालू आहेत. शिंदे गटाचे तालुका प्रमुख देखील आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे की प्रकाश वेकटे. मी तुम्हालाही एक प्रश्न आहे माझा की आपल्याकडनं देखील उमेदवारी भाजपा आणि शिवसेना हे एकत्र आहेत, सध्या महायुतीमध्ये आहेत, तर आपला देखील उमेदवार असणार आहे का आणि कशा पद्धतीने आपण या भिवंडी लोकसभेच्या उमेदवार, कारण आताच प्रकाश पाटील साहेबांनी उपनेते जे आहेत त्यांनी एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या विचाराचा खासदार असावा अशा पद्धतीचं वक्तव्य. काय सांगाल त्याचं? निश्चितच केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे आणि आता लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामध्ये जर विचार केला तर पहिलं प्राधान्य आम्हाला शिवसेनेला ही लोकसभा मिळावी यासाठी निश्चितच प्रयत्न करणार. त्यासाठी आमच्याकडे उमेदवार आहेत
आपले प्रकाश पाटील साहेब आहेत, आमचे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे साहेब किंवा अन्य आणखी आहेत की जे क्षमता असलेले उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही निश्चितच मागणी करू. परंतु महायुतीमध्ये जर जागा वाटपामध्ये जो काही फॉर्म्युला ठरला असेल त्यामध्ये ज्या पक्षाचा उमेदवार आम्हाला दिला जाईल, बरे तो भाजपचा असेल, शिवसेनेचा असेल किंवा आणखी कुठल्या महायुतीतला असेल, त्याचं आम्ही निश्चित काम करणार. अशा प्रकारची भूमिका आमची राहील. नाही, पण मध्ये मध्ये चर्चा होती की प्रकाश पाटील जे उपनेते आहेत हे काँग्रेसकडे देखील उमेदवारी मागतायत किंवा उद्धव साहेबांना देखील भेटले, अशी चर्चा आहे. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती आपल्याला माहिती आहे का? आपण कुठे मीडियावर कुठे त्याच्या बातम्या जरी आल्या असेल तर कुठे फोटोग्राफ्स आलेत का? किंवा स्वतः प्रकाश पाटील साहेबांनी असं कुठं मिडियाला जाऊन दिलं आहे का मी इतर पक्षामध्ये जाऊन माझं लोकसभा लढवणं, असं काही वस्तुस्थिती नाही. या चर्चा आहेत. चर्चा आता चालूच राहणार जास्त पद्धतीने. आणि असं जर आपल्याकडे काही माहिती असेल तर ते आम्हाला सांगा की या ठिकाणी साहेबांची भेट झालेली आहे. अशी काही वस्तुस्थिती नाही. साहेब हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतच आहेत आणि त्यांचंच काम करतील. शेवटी पक्षाचा जो आदेश असेल तोच ते करणार आहेत. ते असं वेगळ्या मार्गाने जातील असं मला तरी नाही वाटत. आपल्यासोबत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके आहेत. धानके साहेब, प्रत्येक पक्षामध्ये एक उमेदवार इथे दिसतोय. ॲक्च्युली ही भिवंडी लोकसभा ही पारंपरिक जागा तशी आघाडीतून काँग्रेसची आहे, मात्र आता महाविकास आघाडी झाल्यामुळे शिवसेना देखील आपल्यात आल्यामुळे ते देखील तिथं मागणी करतात. पण इथे 2 वेळा पराभूत झालेली काँग्रेसची जागा ही आणि इच्छुक उमेदवारांची संख्या देखील आपल्यामध्ये आता जास्त असल्यामुळे आपण कसे पाहता याकडे? नाही, बघा, एखाद्या ठिकाणी आपण असं कुठं प्रवास करत असो आणि जर आपल्याला जेवण वगैरे करायचं असेल तर आपण हॉटेल वगैरे जाताना रस्त्यावर बघतो की ज्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये गर्दी वगैरे गाड्यांची असेल तिथं आपण बघतो की नाही चांगल्या पद्धतीचं जेवण वगैरे मिळत असेल. आज भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा ज्या पद्धतीने मनोजींनी सांगितले की एकूणच देशाचा किंवा राज्याचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला अतिशय सामान्य जनता कंटाळलेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीची आश्वासनं दिली त्यातलं एकही आश्वासन या 10 वर्षामध्ये खरं ठरलेलं नाही. मग ते 15 लाखाचा असेल किंवा बेरोजगारीचा असेल, कुठलाही मुद्दा त्यांनी सांगावं. याच्यानंतर कदाचित सतीजींनी सांगावं की त्यांनी 2 कोटी वर्षाला नोकऱ्या दिल्या होत्या, इतक्या नोकऱ्या लागल्या म्हणून. कुठलंही आश्वासन त्यांनी पाळलं नाही. त्याच्यामुळे या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा 100% काँग्रेस पक्ष जिंकू शकतो. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी स्पर्धा वाढलेली आहे. म्हणजे काल परवापर्यंत भारतीय जनता पार्टीचीच लोक बोलायची की यांच्याकडे उमेदवारच नाही. मग उमेदवार नाही तर काँग्रेसकडून लढावं असं का वाटतं? आता मगाशी तुम्ही सांगितलं तर प्रकाश पाटलांची सुद्धा या ठिकाणी अशी चर्चा होती का ते काँग्रेसमधून लढतील. प्रकाशजी, काही ज्या गुप्त गोष्टी असतात त्याचे फोटो कधी समोर येत नाहीत. त्या गुप्त गोष्टी असतात त्या गुप्तच असतात. आता त्याच्यामध्ये तुमच्याकडेही पुरावे नाही, माझ्याकडेही पुरावा नाही. परंतु चर्चा तर सुरू झाली की प्रकाश पाटील काँग्रेसकडे गेले होते, काँग्रेसच्या अमुक एका माणसाला भेटले, तमुक एका माणसाला भेटले. अशाच पद्धतीच्या गोष्टी असतात. भारतीय भिवंडी लोकसभा ही काँग्रेस पार्टी 100% जिंकू शकते. हा विश्वास बऱ्याच उमेदवारांना, इच्छुक उमेदवारांना आल्यामुळं या ठिकाणी इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. आणि मला खात्री आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला लोक कंटाळलेली आहेत. सगळेच कार्यकर्ते कंटाळले आहेत, सामान्य जनता कंटाळलेली आहे. त्याच्यामुळं भिवंडी लोकसभा यावेळी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही जिंकणार आहोत. अर्थात ज्या पद्धतीनं बाळाजींनी सांगितलं की शिवसेनेची ताकद जास्त आहे, मान्य आहे. परंतु या ठिकाणी भिवंडी लोकसभेचा जर विचार केला तर याच्यामध्ये मुस्लिम बहुल 2 मतदारसंघ येतात आणि हा मतदारसुद्धा काँग्रेसच्या बाजूने आहे. तुम्ही बघितलं असेल की 2014ला आम्ही 1,10,000 हारलो, आता 1.5 लाखांनी हारलो. परंतु याच परिस्थितीमध्ये अतिशय दिग्गज असे पदाधिकारी होते महाराष्ट्राचा जर विचार केला तर ते 4-4, 5-5 हजारांनी हारले, 5-5 लाखांनी हारले. मात्र या ठिकाणी कमी मताधिमध्ये त्यांचा फरक पडलेला आहे. आणि आत्ताची परिस्थिती मात्र चांगल्या पद्धतीची झालेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता शिवसेना आमच्यासोबत आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा काँग्रेस पार्टी जिंकू शकते. आपण एकत्र बघितलं तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता झाल्या किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झाल्या किंवा बाकीच्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये काँग्रेसचं वातावरण किंवा काँग्रेसला ज्या जागा मिळाल्या त्या कमी झाल्याच्या दिसतात. आपण फक्त काँग्रेसचा मुस्लिम वोटर फक्त म्हणून त्याच्याचकडे बघितलं जातं का? त्याच्याने या सगळ्या निवडणुकांमध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का काँग्रेस? 100% आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि तुम्ही जर आत्ताचा जर विचार केला या 5 वर्षामध्ये किंवा या 4-5 वर्षामध्ये तर आमचा ग्रोथ चांगल्या पद्धतीचा वाढलेला आहे. तुम्ही 5 वर्ष जर मागं बघितलं तर ग्रामपंचायतीचं इलेक्शनच आम्ही कधी लढलो नाही.
त्याच्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी दिसलं नाही. आता आम्ही सरपंच निवडून आले, आमचे सदस्य म्हणजे निवडून आले का ज्यांचा आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षांनी सत्कार केलेला आहे. म्हणजे त्यांच्याकडे गेले म्हणजे हे 100% काँग्रेसचे आहेत. आणि आम्ही डिक्लेअरसुद्धा केलेले आहेत की किती सरपंच आमचे आहेत, किती उपसरपंच आमचे आहेत, किती ग्रामपंचायत सदस्य आम्ही निवडून आले. त्याच्यानंतर सहकार निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिलो. म्हणजे आता ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं अस्तित्व लोकांना दिसायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आता आमचा ग्रोथ वाढलेला आहे, बूथबांधणी चांगल्या पद्धतीची झालेली आहे. असा कुठलाच बूथ नाही का ज्या बूथवर आम्ही काँग्रेसची बूथ कमिटी तयार केलेली नाही. काँग्रेसचे आता महेश दानके बोलले की बाबा याच्यामध्ये कोणत्याच जे तुम्ही निवडणुकीच्या वेळेला दिलेला एकही शब्द पाळला नाही. आपण काय सांगाल? अर्थातच ते विरोधी पक्षाचे नेते नाही भारतीय पाळलं ना जनता त्यांनी. पक्षाचा सिलेंडरचा भाव 450 वरून ते 9,500 आता मला बोलू द्या. आपण ही चर्चा अशी तुम्हाला सांगता मिळणार आहे. आपण ही चर्चा अशाच पद्धतीने सुरू ठेवू. आपण सतीशजींकडे येणार आहोत की भाजपाने नेमके कोणते कोणते मुद्दे आणि कोणत्या गोष्टी पाळल्या आहेत नाही पाळल्या. आपण घेऊया छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा येऊया. जगण्याच्या वाटेवरती काटे कुणी पसरती जगण्याच्या वाटेवरती काटे कुणी पसरती अन्यायाच्या छातीवरती नाचला रे आवाज आवाज आवाज. नमस्कार. रणसंग्राम भिवंडी लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. मगाशी आपण चर्चा आपली सुरू होती की काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश दानके यांनी सांगितलं की भाजपाने बऱ्याच गोष्टी ज्या सांगितल्या त्या सगळ्या काहीच केलेल्या नाही आहेत. तर त्या संदर्भात आपण बोलत होतात. विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांना भारतीय जनता पार्टी सरकारमधल्या लोकांवर टीका करण्याचा अधिकार आहे, लोकशाहीतला अधिकार आहे. परंतु 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम झालं, जे पायाभूत सुविधांचं काम झालं, जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं, शौचालयाचं म्हणजे स्वच्छ भारत मिशनसारखं काम झालं किंवा 370 कलम हटवण्याचं काम झालं, विकासाच्या ज्या गोष्टी झाल्या याच्यात आपण आज जगामध्ये नंबर 3 ला अर्थव्यवस्था आणण्याचं काम केलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याचा कधी विचार करणार आहोत का नाही हे कधीतरी मनोज जोशींच्या बोलण्यामध्ये आलं की 15 लाख रुपये देणार होते किंवा गॅसचा भाव आहे, पेट्रोलचा भाव आहे, डिझेलचा भाव आहे, हे दर वाढल्याच्या त्या विषयावर बेरोजगारीवर निवडणुका कोणत्या अजेंड्यावर लढल्या ते त्यांनी सांगावं आणि त्या अजेंड्यातलं काय पूर्ण केलं 2014 राम मंदिराचा मुद्दा अजेंड्यावर होता, राम मंदिर बनाएंगे. शिवसेनेच्या आपल्या उद्धव साहेबांनी बोलले की लोकशाहीमध्ये यही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. अभी मंदिर भी बनाया, तारीख भी बता रहे. लोकशाही विरोधकांना बोलण्याचा अधिकार आहे असं आताच सतीश बोलले. आताच आज 40 दिवस लोकशाही न्यूज चॅनलवर त्यांनी बंदी आणलेली आहे. आता पुन्हा लोकशाहीच आहे ना देशातली तीच दाबून ठेवणार आहे, त्याच्यावरच बंदी आहे. महागाईचा दर घटवला ते सांगा. आपण सांगता चॅनलवर बंदी आणली पण चॅनलचं कुठं काय चुकलं हे कुठं आपण सांगत नाही. चॅनल जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जो चॅनल बोलतो ना त्याला बंदीच केली जाते. चॅनलची चूक होती आणि तुमच्या विरोधात बोलायला नको होतं. लोकशाही चॅनलचं चुकलं, नेमकं काय चुकलं? सोमय्यांचं ते व्हिडिओ दाखवलं ते काय चुकलं असेल त्यांनी न्यायव्यवस्थेत जावं, न्याय मागावा. या देशामध्ये शौचालयाचं स्ट्रक्चर उभं केलं. अरे फक्त तुम्ही नाव बदललंय नाहीये, याच्या आधीपासून सुरू होतं. तुम्ही फक्त नाव बदलायचं काम केलं. योजना तीच फक्त नाव बदललं. आता तुम्हाला फक्त नाव बदलून नवीन योजना आणल्या आणि तुम्ही दाखवता. आता तर ते असं सांगतात की रामाला मुक्त केलं इतके वर्ष. अरे रामाला मुक्त करणारे तुम्ही कोण? रामाला मुक्त इतकी भाषा तुम्ही आणि रामाला घेऊन चालले नरेंद्र मोदी. अरे बापरे एवढे याच्यावरच मी 2 शब्द राजकारण करताय.
अयोध्येमध्ये रामलल्लाचं जे होतं म्हणून बंदिस्त निवडून देतात. होतं सतीशजी नरेंद्र मोदी भावनेच्या आधारावर निवडणूक लढत नाही. तो एक मिनिट तुम्ही धर्माच्या आधारावर निवडणूक लढत सतीशजी, नाही. एक मिनिट तुम्ही रामलल्लाचं मंदिर बंदिस्त होतं अयोध्येमध्ये ते कोणी राजीवजी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा दर्शनासाठी सगळ्यांसाठी खुल्लं केलं. तुम्हाला आठवत असेल रामायण सिरियल होती, रामायण सिरियल, आणि बस थांबून गावच्या गाव तर बघायचेच पण प्रवासी पण बस थांबून आणि ती सिरियल जिथे शक्य असेल तिथे बघायचे, कारण तेव्हा टी व्ही कमी होती आणि ती सिरियल दूरदर्शनवर चालायची आणि दूरदर्शन चॅनल पूर्ण केंद्र सरकारच्या ताब्यात होतं. जर काँग्रेसचं तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, रामानंद सागर हे त्या निर्माते होते त्या सिरियलचे, जर काँग्रेसला रामाबद्दल जर दुस्साहस काँग्रेसने राम मंदिर असता, जर बनवलं का? दुस्साहस असता साहेब, तर त्या काँग्रेसने राम चॅनेलवर मंदिर नाही बनवलं ना. त्या चॅनेलवर त्याला नरेंद्र मोदींना यांना काय माहिती का या भरकट देशाला पंतप्रधान व्हायला व्हायचंय. लागला. यांनी यांच्या राम मंदिर स्मृती बनवलं. इराणी असतील, स्मृती इराणी राम मंदिरावर राजकारण करूच नका तुम्ही. सगळ्यांच्या हा हिंदू- आम्ही तेच सांगतो. आम्ही तेच म्हणतोय. राम हा असतेचा विषय आहे. राम हे राम हा सर्वांचा आहे, तुमचा नाहीये. भाजप ढोंगी भाजपचा राम नाहीये. राजकारणासाठी रामाचा वापर वापर करताय. करताय तुम्ही राम करताय. हिंदूंचा आहे. मुद्दा तुम्ही आपला करताय. लवकर तर येतोय. मुळात- तुम्ही मुळात स्वीकारत नाही. मी हा एक- problem. कोणी स्वीकारला नाही. तुम्ही स्वीकारत कोणी नाही. राम स्वीकारला असं नाही. कसं होईल? मला एक माणूस दाखवा हिंदू का त्यांनी राम स्वीकारला राम नाही. मंदिराचा कोर्टातला विषय तुम्ही कधी केला का? कधी मग कोणी सांगितलं दिला का? निकाल काय नरेंद्र मोदी नरेंद्र आल्यानंतर मोदींनी दिला दिला का का? निकाल? मोदीलाच घ्यावं लागलं नाही, नाही. नाही, आपण निकाल दिला कोणी? दिला कोणी? कोणाच्या राज्यात झाला निकाल? भारतीय जनता पक्षाच्या राज्यात झाला काय आहे. बोलताय? तुमचं आधी सरकारच नव्हतं तेव्हा. भारतीय जनता पक्षाच्या राज्यात झाला. नाही भारतीय जनता नाही, पक्षाच्या अभ्यासून बघा, सरकार- अभ्यासून बघा, रिझल्ट कधी लागलेला आहे. 2014 नंतर अभ्यासून result बघा, लागला. रिझल्ट कधी लागलेला आहे, 2014 जमीन नंतर राम वाटप मंदिर कधी आलं. झाली त्याचा अभ्यास करा आणि मग बोला. मोदी सरकार आल्यानंतर नाही, झालं. तुम्हाला याच्यावर काय काही तुम्ही चर्चा काय करायची मुळात- आवश्यकता नाही. मुळात मुद्दा असा आहे की आपण मुद्द्यावर जो बोलतोय की तुम्ही काय केलं, तुमच्या अजेंड्यावरील मुद्द्यांवर तुम्ही काय केलं या 10 वर्षामध्ये. आता त्यांनी सांगितलं आम्ही राम मंदिर बनवलं. राम मंदिर बनवलं, राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2014च्या आधीच दिलेला आहे. दिलेलं आहे. मग तुम्हाला 10 वर्ष राम मंदिर बनवायला का लागली? रामलल्ला जर शिवस्मारक तुमचा- पण बोला साहेब. ए, आज शिवस्मारक आपलं तुमच्याकडं उद्घाटन केलं होतं. भारतीय जनता पार्टीकडे भूमिपूजन भारतीय केलं जनता होतं. पार्टीकडे मुळात निवडणुकीला सामोरं जायला कोणताही मुद्दा मुद्दे नाही. नाहीत. विकासाचे म्हणून मुद्दे. घाईघाईमध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करायला घेतलेली आहे. ते मंदिरही आजच्या अवस्थेत पूर्ण नाही आहे. तुम्ही आजही तिथले रिव्ह्यू घेतलेत तर मंदिरचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. पण एक निवडणुकी 2019चा मुद्दा करायचा, 2024ला तो मुद्दा करायचा आणि तो जनतेसमोर ठेवायचा की आम्ही राम मंदिर बनवलं. बरं, राम मंदिर हा सर्वांचा आस्थेचा प्रश्न आहे. तो काय एका भारतीय जनता पार्टीने विकत घेतलेला प्रश्न नाही आहे. सतीश- त्याच्यामुळं सतीश- तुम्ही आज एक मिनटं, उद्धव साहेब ज्या वेळेस बोलले की मंदिर म्हणजे मंदिराची तारीख सांगा, तुम्हाला त्यावेळेस तारीख सांगता नाही आली. तुम्ही आज त्यांना तारखा सांगताय. बरं, ज्या शिवसैनिकांनी कारसेवकांनी हिमतीने ती बाबरी मशीद पाडली, त्या कारसेवकांचं नेतृत्व करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही साधा आमंत्रण देण्याचं औदार्य दाखवलं नाही. काय सांगाल सतीश? हे राजकारण नाहीये का? माझा मुद्दा काय, हे राजकारण नाहीये का? राम मंदिराच्या बाबतीत राजकारण करणे तुम्ही या समाजातल्या प्रत्येक घटकाला निमंत्रण दिलंय, पण उद्धव साहेबांना, बाळासाहेबांच्या पुत्राला तुम्ही निमंत्रण दिलं नाही. चर्चा करणे चुकीचं आहे. ज्या वेळेस एक मिनिट, ज्या वेळेस बाबरी मशीद पडली त्यावेळेस तुमच्यात हिंमत नव्हती. कोणी पाडली? बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितलं जर ते पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर माझा त्याचा अभिमान आहे. काय करा, माझ्यावर काय कारवाई त्याच्यामध्ये होईल? जे बाळासाहेबांचे शिवसैनिक होतेच, त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कारसेवक होते. हे सगळ्या हेही हे तुम्हाला सगळे मान्य मुद्दे करावं आहेत. लागेल. कारसेवक हे नाही, नाही. पक्षाचे नसतात. मला ते तुम्ही नसतील नेहमी लक्षात पक्षाचे. घ्या. नाही, मनोजी, नसतील ते. कारसेवक हे परंतु पक्षाचे ते नसतात. हिंदुत्ववादी तुम्ही भारतीय कार्यकर्ते जनता होते. पार्टी. मुळात भारतीय जनता नाही, हिंदू पार्टीचे- धर्माचे कारसेवक असतात. मुळात होते मुळात ना, मुळात त्याच्यात मुद्दा जो भारतीय होता जनता ना की आता सतीशजी त्याच्यात बोलले की संशोधन भाजपचे करायचं कारसेवक होते, परंतु त्यावेळेसचे लालकृष्ण अडवाणी साहेब आणि उमा भारती. आदरणीय उमा भारती असतील, अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, यांच्या स्टेटमेंट्स तपासा. त्यांनी स्पष्टपणे नकार दिलाय की आमचे आम्ही भाजपचे कोणी- कार्यकर्ते नव्हते. आमच्या नाही, भाजपच्या मुद्दा- कार्यकर्त्यांनी मस्जिद पाडली नाही मुद्दा असं असा आहे- भाजपचं मुद्दा तेव्हा असा आहे- स्टेटमेंट आहे. Statement आहे. मनोजी- अधिकृत मनोजी, statement आहे. मुद्दा आपला भिवंडी लोकसभेवर आहे. नाही, नाही. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील जर उमेदवार असतील किंवा भाजपाचे उमेदवार असतील तर यांना या गोष्टींचा फरक पडेल का, असं काय वाटतं तुम्हाला? हे जे बेरोजगारी असेल, तुमची महागाई असेल, किंवा या सगळ्या मगाशीच गोष्टी आहेत. सन्माननीय दानके साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही काँग्रेस जी आहे ती मुस्लिम बहुल मतदारसंघावर निवडणुकीची गणितं मांडतो. मुळात जर तुम्ही अभ्यास केला तर भिवंडी लोकसभा हा कुठल्या एका समाजाचं किंवा धर्माचं
प्राबल्य असलेला मतदारसंघ नाही, हा कॉस्मोपॉलिटी नाही. इथे ओबीसी समाज आहे, इथं हिंदू समाज आहे, इथं आदिवासी समाज आहे, इथं शहरी भागातली लोक, इथं ग्रामीण आहेत, इथं डोंगराळ भाग आहे, सागरी भाग आहे. आपण सर्व समाजाची घटकाचा हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी विविध समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब बिल्किसला चांगला न्याय मिळवून दिला केंद्राने. त्यामुळं आपल्याला या आणि ठिकाणी आरोपींना एका सोडलं. काँग्रेसच्याच आता सुप्रीम कोर्टाने चपराक प्रबळ बसवली. असलेला असा मतदारसंघ नाही. यावेळेस भारतीय जनता पार्टीने 2 वेळा मतदारसंघ जिंकलाय. काँग्रेसच्या हातातून मला खेचून प्रश्न हा असा मतदारसंघ विचारण्यात आणलाय. आला होता या का तिन्ही ठिकाणी- पक्षांमध्ये जागा मागतात, त्यावेळी मी बळाबल सांगताना असं सांगितलं नाही, ते की या तुम्ही- 2 पक्षांपेक्षा मुस्लिम समाज जो आहे तो तुम्ही आमच्याकडे जातीवर जास्त मांडतात. आहे. आम्ही नाही, जातीवर मांडत त्याच्यामुळे नाहीये. ती जागा या काँग्रेसला ठिकाणी मिळाली. त्यांच्या सतीश, जीवावर काँग्रेस समाजाचा लढवणारे असं मी म्हणाले नाही. मुळात मुद्दा जो आहे, ते मी तुम्हाला सांगू मुळात इच्छितो. मुद्दा जो आहे भिवंडी लोकसभेसंदर्भात मी एक इच्छुक ह्या व्यासपीठाच्याद्वारे किंवा या चर्चासत्राद्वारे तुम्हाला विचारू शकतो. कपिल पाटील साहेबांनी 10 वर्षाच्या काळात त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाचा काळ वेगळा आणि खासदारकीचा काळ, मला एखादं ठोस काम दाखवा जे मी तुम्हाला केंद्रीय सांगतो, नेतृत्वाने केलं पाहिजे वासिन आरोपीचा या शापूर प्रश्न तालुक्यामध्ये केंद्रीय मंत्री किंवा ह्या कपिल भिवंडी पाटील साहेब खासदार लोकसभेमध्ये यांनी किती सोडवलं. ट्रेन वाढल्या तुमच्या हो? किती ट्रेन वाढल्या? 100% साहेब ट्रेन तुमचा हायवे जो छगन भुजबळ चौथी साहेबांच्या लाईनीचं काळामध्ये काम झालं का ट्रेन वाढली? म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा त्यावेळेसची काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या काळामध्ये तो चौपदरी झाला, तो 6 पदरी करण्याचं काम तरी करायला हवं. चालू आहे. ठोस 100% काम चालू आहे. ठोस काम कपिल पाटलांनी केलं नाही अशा पद्धतीने. केलंय ना. ते कोणतं वासिन केलं? आरोपीचा प्रश्न सॉल्व्ह केला नाही, जो तुम्हाला कधी 60-70 वर्ष तो solve प्रश्न केला. तो प्रश्नाचं श्रेय कपिल पाटलांचं नाही आहे. याची न्यायालयीन लढाई हे आमचे मित्र नाही, नाही, संजय सुरळके नाही, लढले नाही, आणि ते नाही. त्यांचंच तुम्हाला श्रेय माहिती आहे. हे मी आपण आताही आहे. ठामपणे सांगू लढाई शकतो. कोणी लढली तरी शेवटी केंद्रामध्ये सत्तेत असणारे आरोपी कपिल तयार पाटील झाल्यानंतर साहेबांचे ते कोर्टात कोणतेही प्रयत्न त्या संदर्भात नाही आहेत. मंजुरी असतील तर त्यांनी दाखवावे जाहीरपणे. त्याची सुरुवात 2009 पासून 2009 पासून सुरेश टावरे साहेब त्यावेळेस नाही. सुरेश टावरेंनी मागणी केली असेल. रवीजी, सुरेश टावरेंनी मागणी केली. एका एकाने बोला. ऐका सुरेश टावरे साहेबांनी मागणी केली, गोटराम पवार साहेबांनी मागणी केली, स्थानिक ग्रामपंचायतनी केली, संजयभाई सुरलकेनी केली. मान्य आहे ना, पण मंजुरी कोणी आणली हे तर तुम्ही मान्य कराल का नाही? ते केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी नितीन अहो, पण गडकरी त्याच्यासाठी साहेबांच्या central reserve फंडातून आणली. सतीश, तेवढी 31 कोटी रुपये न्यायालयीन लढाई लढावी लागली ना. न्यायालयाचा विषयच नव्हता. न्यायालयीन लढाई लढावी लागली आणि संजय सुरळके लढले तिथं. रेल्वेने ज्या वेळेस ते काम थांबून ठेवलं, रेल्वेचे काही जाचक अटी होत्या त्यावेळेस थांबून ठेवलं, त्यावेळेस रेल्वेला संघर्ष करायची वेळ आली. आता तुम्ही सांगताय ना 6 पदरी रस्ता चालू आहे. हा 6 पदरी रस्ता तुमचा नॅशनल हायवेचा नाही चालू आहे, समृद्धी महामार्गाकरिता भिवंडी पर्यंत 6 पदरी रस्ता चालू हो, पण आहे. साहेब, आज तुम्हाला ठाणे मुंबईमध्ये जाण्यासाठी शहापूरची सुप्रीम अवस्था कोर्टाने- काय? आज शहापूरच्या रेल्वे ब्रिज गेले 2 वर्ष तिथं ट्रॅफिक जाम होते. स्थानिक नागरिकांना मुंबईचे प्रवासी आहेत त्यांना चौथ्या आणि अहो, तिसऱ्या किती मार्गिकेचं slow आहे. काम चालू आहे. हे रेल्वेचं काम आहे, याच्यावर मुळात- केंद्रीय मंत्र्यांनी बोलायला मुळात विषय पाहिजे. आहे माहितीये का की आपण काय चर्चा करतोय, ही गटार मीटर रस्ते हेमतेम हे का आमदार खासदाराचं हे काम नाहीये. हे कायदे मंडळात बसतात, प्लॅनिंग मध्ये बसतात. हे केंद्राचं असेल तर केंद्राचे प्लॅनिंग की इथल्या जनसामान्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना प्लॅनिंग करायचं असतं की इथे काय घडतं. तुम्ही 2000 जर आपण शहापूर पुरता जर चर्चा केली, लोकसभेपुरता चर्चा केली किंवा भिवंडी आता जो पुढे येतोय तिथे गोडाऊन्स आले, भरपूर आले. ती काँग्रेसने ती सिच्युएशन तयार केली आणि तिथे गोडाऊन्स आले म्हणून ते आता मजबूत झाले सगळं भिवंडी तालुका. काँग्रेसनी कशी गोडाऊन नाही त्यांनी प्लॅनिंग केलं, परमिशन दिलं त्यांनी. त्यांच्या काळात आपल्या शहापूरमध्ये काय होऊ शकलं नाही. होणार आहे ते ते कसं आहे भविष्यामध्ये. माहितीये का? 100% त्यांनी होणार केलं आहे. ते आम्ही केलं आणि आणि हे केलं ते प्लॅनिंग आपण- त्यांनी करायला पाहिजे होतं. तुम्ही पक्षाने ह्या केलं ते प्लॅनिंग आपण त्यांनी केलं. ह्या प्लॅनिंग त्यांना करता आलं नाही, त्याच्यामुळे तालुका आपला भारतीय तालुका जनता पूर्ण पार्टीचं कसं आहे, लोकसभा गिरे तो भी टांग ऊपर. टांग ऊपर. ते तुम्ही अशा बोलला नाही नाही. सवय. भिवंडीचे जे गोडाऊन आले यांचं तुम्ही- म्हणणं आहे की काँग्रेसने आणले म्हणजे काँग्रेसच्या कोणत्या तरी कार्यकर्त्याने साहेब, गोडाऊन आणण्यासाठी काँग्रेसची गरज नाहीये. भिवंडी शहर हे मुंबईला लगत शहर आहे. मोठ्या प्रमाणात जो आणि आपलं शहापूर बाहेर लगत एक्सपोर्ट नाही का? इम्पोर्ट होणारा माल आहे त्याच्यासाठी प्रचंड जागा आणि तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय. मुंबईला जवळ असलेला भिवंडी आहे म्हणून तिथे गोडाऊन आहेत. सिंपल लॉजिक आहे त्याच्यामध्ये. पण ते जर यांच्या कालावधीत झालं असतं तर हे आम्ही केलं. माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे? आता जे भिवंडीत आलं ज्या गोष्टी ते शहापूरमध्ये यायला पाहिजे होतं. आपल्याकडे आपल्याकडे 3 रेल्वे स्टेशन होते, आपल्याकडे हायवे होता. हो तुमच्या रेल्वे स्टेशन रेल्वे जर तुमच्या केंद्राच्या अखत्यारीत येत असेल तर आपल्या कसारा
रेल्वे स्टेशनची काय अवस्था आहे, खर्डी रेल्वे स्टेशनची काय रेल्वे किती अवस्था वाढल्या आहे? ते सांगा. रेल्वे आसनगाव रेल्वे स्टेशन काय आहे? रेल्वे स्टेशनला मोदी सरकारच्या काळामध्ये एवढ्या फॅसिलिटी आल्यात. कुठल्या तुम्ही कधी facility सरकते दिसतच जिने नाही. बघितले का? सरकते कुठल्याच जिने आले. facility दिसत Accelerator नाही. lift आहे बघितले का? Accelerator lift पुन्हा आहे. सगळ्यात स्वच्छता महत्वाचं तुम्ही 2014 पूर्वीचं सुरुवात सर्वसामान्यांकडे रेल्वेच्या हे बघा ज्या सुरुवात स्टेशनची जरी कोणी स्वच्छता केली बघितली. असेल, तुम्ही ऐक. आता 70 महेशजी, वर्ष काँग्रेस 2014 पूर्वी काय होतं 70 वर्षापूर्वी देशामध्ये हे तुम्ही सांगा. रेल्वे स्टेशनला जाऊन बघा. 70 वर्षापूर्वी ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं 2000 त्यावेळी देशामध्ये काय होतं, रेल्वे सुईचा कारखाना होता का? सुईचा सुईचा कारखाना आणि काय infrastructure होतं? infrastructure बाकरा नांगल सारखी धरणं बांधली, तुम्ही बांधू शकले का? राजकीय- अरे तुम्ही काहीच बोलत नाही म्हणजे हे केलंच नाही म्हणताय तुम्ही. साहेब, राजकीय 60 वर्षामध्ये डेव्हलपमेंटच झाली नाही. साहेब, दोन आसाम आणि साहेब, कमाल आहे तुमच्यामुळे. तुम्ही फक्त ज्याची नीव बांधलेली आहे त्याची विकास झाला का ते फक्त समृद्धी तुम्हाला महामार्ग दिसतंय. बांधलाच ना 700 किलोमीटरचा. आपण अरे आधी काहीच झालं नाही. 700 किलोमीटर काही समृद्धी झालं बांधला नाही. मान्य कराल का नाही तुम्ही? मुद्दा आपला इथल्या भाऊ शेतकऱ्यांना राजकीय मुद्दा असा आहे की चांगला आपण भाव मिळाला का नाही भिवंडी जमिनीचा? लोकसभेच्या 70 वर्षात भिवंडी लोकसभेमध्ये 70 या वर्षात सगळ्या मुद्द्यांचा फटका यांना बसणार आहे. हे- जी जी आश्वासनं दिली ती कुठलीही आश्वासनं त्यांनी मोदी पाळलेली साहेबांवर नाहीये. जनता खुश आहे. प्रचंड प्रमाणामध्ये खुश आहे महागाई जनता. वाढलेली आहे, बेरोजगारी शेतकऱ्याला- प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. 400 रुपयाचा सिलेंडर तुम्ही 1000 रुपयाला देताय. लोकांच्या खिशाला धनगर चाट पडलेली आहे. तुम्ही ती उज्ज्वला योजना आणली ना, कुठे महागाई आहे? निरंतर वाढत कुठे आहे ती? अरे लोकांनी पुन्हा तो सिलेंडर होता ना, नाही. तो बाजूला ठेवला आणि पुन्हा लाकडं घालायला नाही, लागली नाही, लोक नाही. तुम्ही- चुलीमध्ये. तुम्ही तुमचा हे पूर्व- तुमच्यामुळे 10 वर्षाचा पूर्वकाळ झालंय कळला. आणि याचा परिणाम मी तुम्हाला 10 लोकसभेमध्ये- वर्षापूर्वी सर्वसामान्यांच्या खिच्यामध्ये 20-20 हजार रुपये असायचे. आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही 10 लोकांना विचारा तुमच्या खिच्यामध्ये ऐका, पैसे. साहेब, जेव्हा 10 आता यांनी वर्षापूर्वी डिजिटल 10,000 पगार होता, आता केलं, 40,000 यांनी आता पगार डिजिटल पगार केलं. वाढला. शिवसेनेचे प्रकाश विखंडे आपल्या सोबत आहे. पगार वाढला ना साहेब? हे पण मान्य करायला मला पाहिजे. 1-2 मिनिटं. हा. 70 वर्षात काँग्रेसनी काय केलं? 70 वर्षात काँग्रेसनी अनेक आमदार खासदार भाजपला दिले, हे तरी मान्य करा. हे तरी मान्य आयते रेडी. करा. आयते रेडीमेड नेते दिले तुम्हाला, तुम्ही घेतले ते आले ते माहित नाही. त्यामुळे तुम्हाला राजकीय दिले. कसे आले? व्यवस्था आहे ते व्यवस्थेमध्ये होतंय. निवडणुकीच्या मेरिटनुसार त्यांना प्रकाश घेतले. विखंडे- ते भारतीय जनता प्रकाश पक्ष विखंडे झाले. भारतीय तुम्हाला- जनता पार्टीची व्यवस्था त्यांना जमली. मगाशी तुम्ही बोललात बरं, की- सत्ता बदल झाल्यानंतर तुम्ही रडू नका म्हणजे झालं. नाही, हे घडत आम्ही गेल्यावर रडणार नाही, कार्यकर्ते मगाशी तुम्ही नाही, बोललात की जर महायुतीमध्ये जर ते इथली उमेदवारी जर भाजपाला गेली तर आम्ही त्यांचं काम करू. परंतु सर्वसामान्य जनता विचारते किंवा जर तुम्हाला ती जागा मिळाली, उमेदवारी मिळाली तर भाजप तुमचं काम करेल का? हे बघा, जागा मिळाली तर युती धर्म आहे. हा. जर शिवसेनेला जागा मिळाली, भाजप युतीमध्ये असेल तर 100% ते काम करतीलच ना. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, करतील ते 100% काम. कारण काल निलेश सांबरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा घेतला की जर किसनजी कतोरे साहेब यांना जर हे मिळाली काय ही उमेदवारी मिळाली तर आमची सगळी जिजाऊ संघटना त्यांच्या पाठीशी राहील. म्हणजे भाजपाच्या वरिष्ठ लोकांना ते सांगतायत की आम्ही भाजपासोबत आहोत, फक्त एका व्यक्तीच्या म्हणजे कपिल पाटलांच्या विरोधात आहोत. अशा आता तुम्ही पद्धतीने कोणाचं त्यांनी नाव कालची घेतलं? प्रतिक्रिया दिली. निलेशजी सांबरेंचं. हा. या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला कपिल पाटील आणि किसन कतोरेंचंच नाव घ्यायला लागेल, तरच तुम्ही मोठे होणार आहेत. आणि ते त्यांनी केलं. त्यांना कोणी अधिकार दिला की मी यांना उमेदवारी दिली? तो भारतीय जनता पक्षाचा प्रोटोकॉल आहे. भारतीय जनता पक्षात पण त्यांनी तोच मुद्दा की वरच्या नेत्यांना त्यांनी आणि दोघेही आमच्याकडून मोठे होऊन तिकडे गेले. असं सांगायचं काम आहे. नाही, दुसरी साहेब, ते असं सांगायचं काम आहे. त्यांनी हे पण दोघेही सांगितलं आम्ही का मोठे कदाचित केले आणि readymade नाही पण घेतले. उमेदवार असेल भाजपचा, हे पण म्हणाले ते. साहेब, बघा, ते काय म्हणाले त्याच्याशी मला मतलब नाही. भारतीय जनता पार्टी हा कॅडर बेस संघटनात्मक पार्टीमध्ये काम केलं जाते. त्या ठिकाणी आमच्याकडून निवडणूक नेलेले निर्वाचन आयोग पार्लमेंटरी बोर्ड राहते. पार्लमेंटरी बोर्ड ठरवते कोणाला उमेदवारी दिली पाहिजे. कोणी येईल आणि मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी ठरेल असं नसतंय. तुम्ही 2014 पूर्वीचा पार्लमेंटरी बोर्डाने ठरवली का कपिल पाटलांची उमेदवारी? पार्लमेंटरी बोर्डाकडे त्यांनी मागणी केली ना. सुरुवातीपासून सांगता का आमचा उमेदवार फायनल आहे? मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता याला म्हणून कसं सांगतो. काय केडरवेस म्हणता येईल? 100% मी सांगतो की त्यांच्या तोडीचा उमेदवार जो आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सध्या नाहीये. ते एक त्यांचं प्रोबेबल म्हणणं- उमेदवार आहे त्यांच्या म्हणून म्हणण्याशी त्यांना मी उमेदवार मिळणार आहे. काही प्रमाणात त्यांच्या म्हणण्याशी मी समर्थन काही प्रमाणात करतो मला त्यांचं. 100% सहमत की त्यांचं व्हावं केडर त्यांचं चांगलं 100% आहे. सहमत. पण पॅरलल त्यांचं केडरच्या बरोबर पॅरलल जे मोठं जे चालतं बरोबर आहे. ईडी, आपण सीबीआय मगापासून आपण आणि इन्कम टॅक्स. भाजपाबद्दल मी बोलतोय. एक मिनिट घेतो. तर ते बोलत आहेत की भारतीय जनता पार्टी हा केडर बेस पक्ष आहे. त्या केडर बेस पक्षामध्ये गेल्या 4 महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्षपदावरून जो घमासान झाला 2 नेत्यांमध्ये, निवड झालेल्या
पदाधिकाऱ्याची स्थगिती येईपर्यंत विषय झाला. मग याला केडर बेस कसं काय म्हणतात? नाही, तेच- त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर मला त्याला ते केडर बेस केडर बेस हा शब्द आल्यावर मी बोलतो. तालुका मी मनोजींना विचारतोय की तुमचा आता सध्या आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराच्या संदर्भात म्हणतोय की राष्ट्रवादीला ती जागा का दिली गेली पाहिजे महाविकास आघाडीची, काय वाटतं? एक आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जेव्हा चर्चा चालू होती आणि ती एक ऐकायला जे मिळतं, सूर ऐकायला मिळतं, त्याच्यामध्ये असं आहे की मुंबईमध्ये 6 जागा आहेत. त्या शिवसेना आणि काँग्रेसला तिथे मिळण्याची दाट शक्यता आहे. आमच्या वाट्याला असलेली रायगडची जागा आहे तीही शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे. कोकणामध्येही शिवसेना लढण्याच्या, कारण शिवसेनेचं आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये 4 जागा आहेत. इथेही जर एकही राष्ट्रवादीला मिळालं नाही तर कोकण आणि मुंबईमध्ये राष्ट्रवादीला एकही जागा, असं चित्र दिसतं. पण मग ती पूर्ण राष्ट्रवादी माहिती. काँग्रेसला पण आणि- ठाणे आणि पालघरमध्ये जागा मिळत नाही ना मग. आता ही आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही मागणी केलेली, मी तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर केलेली की आम्हाला मुंबईमध्ये, कोकणामध्ये आणि ठाण्यामध्ये, ठाणा पालघर नाही, म्हणजे तुम्ही कोकणामध्ये जागा. कार्यकर्त्यापेक्षा जितेंद्र आव्हाड असतील किंवा शरद पवार असतील यांच्या जवळचे आहेत म्हणून नाही, तुम्हाला- नाही. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, तेवढं मोठं करू नका आम्हाला. नाही, आम्ही नाही, जे आम्ही ऐकतो, बघितलंय ना, आम्ही बघितलं. वरून जे आदेश आले त्याच्याप्रमाणे आमचं चालतंय. आणि आम्ही मागणी केलेली आहे फक्त. जर सुरेश म्हात्रे, बाळेमामा जर आमच्याकडे आले असतील, त्यांनी 1-2 पत्रकार परिषदे म्हटली की कोणालाही जागा मिळाली त्याच्या पूर्ण ताकदीने त्याच्या मागे लागणार. फक्त मागणी केलेली, जसं उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेनी पण मागणी केलेली आहे, काँग्रेसची तर त्यांचीच जागा होती आघाडीमध्ये, आणि आम्ही मागणी केलेली आहे. आता निर्णय जो होईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल, मला तरी मान्य असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख की ही जागा शिवसेनेलाच का मिळावी, किंवा आपल्याकडे कोणता असं बळाबळ आहे का, पक्षीय बळाबळ, की बाबा ही आपल्याच पक्षाला मिळावी? ह्या लोकसभेमध्ये भिवंडी ग्रामीण हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचा बालेकिल्ला आहे आजही. मागच्या वेळी तिथं आमदार आला, तो आमदार गद्दार होऊन शिंदे यांच्या गटामध्ये गेला. शहापूर विधानसभा क्षेत्रामध्येही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद जास्त आहे. आता हे काय म्हणायचे ते म्हणतील, पण महाविकास आघाडीमध्ये तरी मी ते म्हणू शकतो. कल्याण ग्रामीण असेल आणि भिवंडीमध्ये रुपेश म्हात्रे साहेब यांचं वैयक्तिक तिथं संबंध असल्यामुळं आणि ते स्वतः तिथले माजी आमदार असल्यामुळे त्यांचा तिथं वरचष्मा आहे. आणि काँग्रेसचे बरेचसे नगरसेवक आहेत ते मधल्या काळामध्ये राष्ट्रवादीत गेले, ते महाविकास आघाडीतच आलेत. त्याच्यामुळं ते जरी कुठे गेले, आणि एक मुस्लिम वोटर जो आहे तो मुस्लिम वोटर, तो समाजवादी पार्टीचा असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो किंवा शिवसेनेचा असो, तो कमळाला मतच देणार नाही यावेळेस. तो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्यालाच मत देणार. आणि ह्या ग्रामीण भागामध्ये संघटनात्मक पातळीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आजच्या घडीला 1 नंबरचा पक्ष आहे. आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, शहापूरचा विषय घेतला तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्या. सगळ्यात जास्त ग्रामपंचायती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेत. ग्रामीण भागामध्ये जो शिवसैनिक आहे तो आज जागच्या जागी तसाच आहे, तो कुठेही हललेला नाही. आणि त्या बळावर आम्ही सांगू शकतो. त्याच्यानंतर रुपेश दादा म्हात्रे यांची जी प्रतिमा आहे या भिवंडी लोकसभा क्षेत्रातली एक सोज्वळ प्रतिमा आहे. त्यामुळे उद्धव साहेबांच्याबद्दल असलेली सहानुभूती, रुपेश म्हात्रेंचं असलेलं चरित्र किंवा त्यांच्याबद्दल असलेली अस्मिता आणि पक्षाची ताकद, या बळावर मी सांगू शकतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जर या लोकसभेची उमेदवारी मिळाली तर 100 नाही 1001% या लोकसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचा खासदार होता. आता तुम्ही काय सांगाल शिवसेनेला किंवा शिंदे गटाला ही उमेदवारी का मिळावी आणि शिंदे कशा गट पद्धतीने तो तुम्ही शिवसेनाच आहे. हा, मग न्यायालयाने काय झालं, शिवसेना शब्द दिलेला आहे. दोन शिवसेना आजूबाजूला बसल्यामुळे मला ते अशा पद्धतीने बोलावं लागलं. त्याच्यामध्ये मुळात मुद्दा असा आहे की भिवंडी लोकसभा, आता बघा बाळामामा आता त्याची एंट्री झालेली आहे आणि बाळामामा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला माणूस आहे. आणि शरद पवार साहेबांनी त्याला शब्द दिलेला आहे का लोकसभेची जागा त्याला अगदी निश्चितच झालेली, त्याच्या वक्तव्यामध्ये पण बऱ्याच वेळेला आलेला. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वप्नच बघू नये की ही जागा आम्हाला मिळेल, मुळात पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट का शहापूर विधानसभेचा विचार केला तर पांडुरंग बरोबर आपण शरद पवारांनी शब्द दिलेला आहे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शिवसेनेच्या लोकसभा मिळत नाही आहे आणि विधानसभा पण मिळत नाही असं चित्र एकंदरीत दिसतं आहे. कारण महाविकास आघाडीचे नेते कोण आहेत? शरद पवार आहेत मूळ, जे डिसिजन घेणारे. आणि त्याच्यामुळे ह्या जागा त्यांना मिळतील याची मला तरी शक्यता वाटत नाही. उगाच भ्रमात राहून आणि शहापूर किंवा ग्रामीणमध्ये विचार केला ना
तर अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना मोठे आहे हा सुद्धा चुकीचा समज आहे, म्हणजे गैरसमज आहे थोडक्यामध्ये. आताच आम्ही शहापूरमध्ये जर विचार केला तर जवळजवळ आत्तासुद्धा जिल्हा परिषदचे बरेच सदस्य हे शिवसेनेकडे आहेत. त्यानंतर मागे ग्रामपंचायत निवडणुका झाल्या 79 जवळ, त्याच्यामध्ये 33 ग्रामपंचायत सरपंच आमच्यासोबत वर्षावर आले होते, सरपंच उपसरपंच. आत्ता ज्या ग्रामपंचायत झाल्या त्याच्यामध्ये पण 5 ग्रामपंचायत आमच्याकडे आहेत, म्हणजे जवळजवळ 50% ग्रामपंचायत या शिवसेनेकडे आहेत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली. अशा प्रकारचं वातावरण आहे. आता भिवंडी ग्रामीणचे आमदार आहेत, शिवसेनेचे आहेत, भिवंडीचे दोन्ही आमदार आहेत तिकडे भाजपचे, कल्याण पश्चिम, आणि हा सगळा विचार केले तर ते सगळे शिवसेनेकडे आहेत, एवढी शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे आहेत. आणि मग शिवसेनेची जर त्याच्यामुळे- एवढी ताकद आहे तर मग पांडुरंग बरोरा यांनी पक्ष सोडला, बाल्यामामा म्हात्रे यांनी पक्ष सोडला. त्यांची राजकीय ते दोन्ही- व्यवस्था करण्यासाठी ते मग हे गेलेले पक्ष सोडून दुसऱ्या जर ताकद ते असेल ना दोन्ही तो पक्ष सोडून महत्त्वाकांक्षी द्यायला आहेत. आहे. ताकद आहे तर त्यांची पक्ष राजकीय कसं व्यवस्था- सोडणार? त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे, दोघेही महत्वाकांक्षी आहेत. बाळामामाला काही पण करून लोकसभा लढवायचे, काय पण करून. मागे मनसेतून लढवले होते, काँग्रेसमधून लढवायचा प्रयत्न होते, त्यांना फक्त लोकसभा जिंकायचे. आणि त्यांना माहिती आहे याच्यामधून युतीमधून काय होणार आहे, तर जास्तीत मॅक्झिमम मी केंद्रीय मंत्री यांच्यामध्ये असल्यामुळे थोडी दुरुस्ती करतो. दुरुस्ती करायची गरज नाही. मी दुरुस्ती या ठिकाणी जर बाळामामांना जर लढवायचे तर ते काँग्रेसमध्ये आले असते. त्यांना बाळामामांना जर लढवायचे असते तर ते काँग्रेसमध्ये पण आले असते. आणि त्यांनी पहिल्याच बाळामामांनी त्यांचं पूर्ण पहिल्याच बाळामामाची एकच मिनिट इतकी पहिल्याच प्रेस महत्त्वाकांक्षा आहे, कॉन्फरन्समध्ये त्यांनी खासदार क्लिअर होण्याची. केलेलं आहे की मी इच्छुक आहे. मला पवार साहेबांवर असलेल्या प्रेमापोटी मध्ये जो प्रकार घडला होता आपण हे ठेवला पण सांगा. हे बघा, असं तुम्हाला जर माहिती मिळाली असेल कुठून मिळाली असेल तर ते तुम्ही विचारा. बाळामामांची महत्वाकांक्षा आहे फूर का मला लोकसभेला काय पण करून खासदार व्हायचंय. महायुतीमध्ये कदाचित त्यांना समजलं असेल का कदाचित कपिल पाटील असेल किंवा कोणतरी असेल शिवसेनेचा उमेदवार, त्याच्यामुळे इकडची दारं बंद आहेत म्हणून त्यांना पर्याय नाही म्हणून ते तुमच्याकडे गेलेत. पांडुरंग बरोबरचं सेम तसंच झालं आहे. युतीमध्ये दरोडा साहेब अजित पवार गटांचे आणि आमदार आहेत ते युतीमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय का युतीमध्ये आता तिकीट जर दरोड्यालाच मिळेल असं त्यांना वाटतं, कोणाला पांडुरंग बरोबर. म्हणून त्यांना आता आमदार व्हायचे म्हणून ते तिकडे गेले, बंद केली आहेत. ते तिकडे गेलेत आणि परत आता शिवसेनेला त्यांना मदत म्हणजे करावी मला लागेल. मला एक वाक्य इथं असं बोलायचं आहे. याचा अर्थ असा होतो, कदाचित प्रकाश वेखंडेच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की बाल्यामामा म्हात्रे असतील किंवा पांडुरंग जोवर म्हणजे यांच्या निष्ठा अजूनही एकनाथ शिंदे साहेबांकडे फक्त उमेदवारीसाठी ते आमच्याकडे पाठवले. अजिबात नाही. ते तुमच्याकडे उमेदवारीसाठी आले. आता तुम्ही चॅनलच्या माध्यमातून सांगा महाविकास आघाडीतून त्यांना मदत करणार आहेत का नाही, त्यांच्या महत्त्वाकांक्षा दोघांच्या आहेत. चॅनलला सांगा, जनतेला सांगा का तुमची भूमिका काय असेल त्यावेळेस. नाही, जर त्यांच्या- पांडुरंग बरोबर साहेबांना इथं विधानसभा मिळाली तर माझी तुमची उद्धव बाळासाहेब राष्ट्रवादी ठाकरे काँग्रेस काय पार्टी करणार? म्हणून शहापूर तालुक्याची तुमची स्पष्ट अडचण भूमिका निर्माण असेल झालेली आहे. याशिवाय की तुम्ही तुम्ही लोकसभेला सांगता, विधानसभेला इंडिया आघाडीतून जो उमेदवार देतील त्याच्या मागे तर तुम्ही राष्ट्रवादी लोकसभेला काँग्रेस राहा. पार्टी पण विधानसभेला जोही उमेदवार नाही, सगळ्यात निवडणुका याच्या सगळ्या निवडणुका याच्या पुढे. मगाशी काय सांगितलं? आणि आमची तर सगळ्याच स्वतःची इच्छा लोकांना आहे, आमची उमेदवारी स्वतःची मागण्याचा इच्छा आहे अधिकार की आहे प्रत्येक पक्षाला. उद्धव साहेब मुख्यमंत्री पुन्हा एकदा व्हावे उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे, अशी पण इथला- आमची इच्छा आहे पूर्ण. इथला आमदार पक्षाचा होय ही पण तुमची इच्छा आहे. त्यामुळे पांडुरंग नाही, ती बरोबर प्रत्येकाची ती आहे. प्रत्येकाची इच्छा असते ना. प्रत्येकाची आम्ही आहे. युती शिवसेना धर्म उद्धव बाळासाहेब पाळणार आम्ही पण. ठाकरे आम्ही आघाडी धर्म पाळणार. आमची सांगा नाहीये. ऐका. पांडुरंग बरोबर उमेदवार चालली बघा, तर तुम्हाला चर्चा विषय नाही आहे. चर्चा चर्चा लोकसभेची आहे. प्रकाश वेकंडे बोलले की विषय असा आहे की हा पक्ष शिवसेना हा पक्ष एक नंबरचा आहे. मग अशी कुलदीप धानके बोलताना बोलले की पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे एक नंबरचा आहे. नेमका कोणता पक्ष एक नंबरचा आहे? निवडणूक आम्ही तर सांगू उद्धव बाळासाहेब ठाकरे एक नंबरचा पक्ष ते म्हणतात ते सत्य आहे. चला, परंतु त्यांचा त्यांच्या दोन वेळा त्या मित्रांनीच ठिकाणी कबूल आमदार केला. येत नाही निवडून. आपला ही विषय. ही पण एक शोकांतिका तुम्ही मान्य कराल का नाही? कोणता पक्ष? म्हणजे काय सांगा? आम्ही तर तेच बोलणार, विरोधी पक्षाने पण मान्य केलं. मी पहिल्यांदाच माझं पहिलं सेंटेन्स काढलं असेल तर मी म्हटलं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही आमचा मोठा भाऊ आहे. इतर आम्ही साहेब, अगोदरच दोन वेळा कबूल आमदार केलं. पाहिजे. आणि भाजपने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. फक्त आमदार निवडून येत नाही. मी एवढी मात्र शोकांतिका. विधानसभेबद्दल नाही बोलत. आपली मुळात- चर्चा आपली विधानसभेबद्दल होणार आहे. लोकसभेबद्दल पण चर्चा. लोकसभेवर चर्चा. मुळात मुद्दा तोच आहे. लोकसभेला दोन वेळा भाजपने तर बाजी मारली ना. एक नंबरला कोण? एक सतीशजींचा 2014 पहिल्यांदा मी सतीशजींचे आभार आणि अभिनंदन देतो की त्यांनी मान्य केलं या तालुक्यामध्ये. त्यानंतर मी एक सांगू शकतो की हा मुद्दा लोकसभेचा आहे. म्हणजे प्रकाशजींचा विधानसभेला- मुद्दा त्यांनी कोडून काढलाय हा या थोडक्यात. विधानसभेला 50 ग्रामपंचायती त्यांच्यातून कोडून काढलेला मुद्दा आहे. विधानसभेला अजून 6 महिने बाकी आहेत. विधानसभेला अजून 6 महिने बाकी आहेत. तुला खालून पाणी जाणं आहे. भरपूर जाणार आहे. बरं, आज दुपारनंतरही काय राजकीय घडामोडी होतील, उद्या काय होतील, परवा होतील, त्याच्यावर कोणी भाष्य करणं योग्य नाही आहे. विधानसभेचं घोडा मैदान येईल त्यावेळेस बघू. अजून पण 6 एक सांगू महिने शकतो की उद्धव साहेबांनी मला जो अंतस्था जो शब्द दिलेला आहे की या तालुक्यामध्ये
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार होणार आणि ते मी आज या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार या तालुक्यात होणार. विधानसभा हा विषय त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडला. मात्र विधानसभा या लोकसभेमध्ये जर भाजपाचा उमेदवार असेल किंवा शिंदे गटाचा उमेदवार, शिवसेनेचा उमेदवार असेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तर, आणि निलेश सांबरेंनी काल जाहीर केलं की जर मला भाजपातून, तुम्ही बोलताय की कपिल पाटलांचं तिकीट फायनल आहे, तर मग निलेश सांबरे हे अपक्ष लढायलाही तयार आहे. तर त्यांनी तर काल ठामपणे सांगितलं की अपक्ष लढलो तर 1 लाख मतांनी निवडून येईल आणि भाजपामधून लढलो तर मी 5 लाख मतांनी निवडून येईल. तर मग ही तिरंगी लढत होऊ शकते का? निश्चितपणाने तिरंगी लढत ही होऊ शकते. ती समोरासमोर महाविकास आघाडी आणि महायुती होऊ शकते. परंतु या ठिकाणी जर तुम्ही बघितलं जे कपिल पाटील साहेबांची उमेदवारी, त्यांचा अभ्यास, त्यांचं राजकीय चातुर्य, त्यांच्यामध्ये असलेला लोकसंग्रह, त्यांच्यामध्ये असलेल्या थेट काम करण्याची त्यांची क्षमता आणि त्यांचा स्थानिक पातळीपासून तर मुंबई ते दिल्लीच्या राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी आणि नेत्यांमध्ये असलेली उठबस बघितली तर कपिल पाटील साहेब या ठिकाणी एक मातब्बर आणि एक समाजापुढे, मतदारांपुढे एक चांगला पर्याय असलेला उमेदवार आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांबरे असतील किंवा इतर जे काही महाविकास आघाडीचा उमेदवार असेल यांचं इथं काही चालणार नाही. या ठिकाणी इथल्या समाजाला, इथला स्थानिक भूमिपुत्र, इथला ठाणे जिल्ह्याचा भूमिपुत्र जो लोकांमध्ये असतो, जो समाजाची सेवा करतो, अशा उमेदवाराला लोक संधी देतील. इथल्या 4-5 तालुक्यांमध्ये भिवंडी असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, कल्याण असेल, या ठिकाणी कपिल पाटील साहेब निवडून येतील अशा पद्धतीची परिस्थिती आज आहे. याबद्दल दुमत नाही आणि याबद्दल वेगळ्या पद्धतीची चर्चा करायची गरज नाही. मनोज, तुम्हाला काय वाटतं की थोडक्यात तिरंगी सांगा बरं. लढत होणार का? आणि तिरंगी लढत झाली तर तिथं जातीवाद होऊ शकतो का? मला तरी वाटतं की दुरंगीच लढत होईल. माझं स्वतःचं मत आहे. एक इंडिया आघाडी असेल आणि समोर महायुती असेल. आणि जर इंडिया आघाडी असेल किती समोरच्या आणखी कोणी उमेदवार राहिला तर त्याचा लोकशाहीमध्ये त्याचा प्रश्न आहे. पण इंडिया आघाडी आता एवढी एकजूट झाली कारण जे भाजपने जे उद्योग केलेले आहे महाराष्ट्रातच नाही देशात, महाराष्ट्राने जास्ती बघले जे उद्योग केले त्यामुळे इंडिया आघाडी एवढी एकजूट झाली. तर हे मला तरी वाटतं की भाजप जवळपास पण राहणार. कारण तुम्ही बघितलं असेल की जेव्हा विश्वनाथ पाटील काँग्रेसमधनं लढले होते 1 लाख मतांनी पडले. प्रचार किती झाला, काय झाला तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर सुरेश टावरे साहेब ते 1.5 लाख मतांनी पडले. त्यांना शेवटच्या दिवशी तिकीट मिळालं. प्रचार पण झाला नाही, पूर्ण झाला नाही. आणि दोन्ही वेळेस भाजपच्या बरोबर शिवसेना होती. शिवसेना म्हणजे आता तुम्ही आता जनमत घ्याल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. आता चिन्ह कुठे गेलं असेल, नाव कुठे गेलं असेल तो खूप चर्चेचा विषय आहे. आज निकाल कदाचित लागेल पण ती ताकद जास्ती होती आणि ती ताकद त्यांच्यासोबत होती म्हणून भाजपचा खासदार हा निवडून येत होता. आता जी परिस्थिती तशी राहिलेली नाही. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तिघांनी मिळून भाजपचा उमेदवार जवळपास पण राहणार नाही असं मला तरी. राष्ट्रवादीचं पण आता विभाजन झालेलं आहे ना, राष्ट्रवादी पण विभाजन झालं. आता राष्ट्रवादीचं आपण विभाजन झालं तर कालच त्यांचा मेळावा झाला. तिथे शहापूरमधले कोण गेले, कसे गेले, किती कार्यकर्ते, तुम्ही नाव पण घेऊ शकत नाही हो का राष्ट्रवादीचे 5 कार्यकर्ते गेले असं तुम्ही 5 नावं पण घेऊ शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचं विभाजन झालं या लोकसभेमध्ये हा विषय तुमचं मत दौलत अजित जसं गेलेच नाही लोक राष्ट्रवादीतले. मला नावं घेऊन सांगा, कोणीच नाही आहे. 2-4 लोक मोजकी गेलेत, ते पण कशासाठी गेलेत ते सगळ्यांना माहिती आहे काय. आणि त्यांच्यासोबत असणारे शहापूर तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये हे फुटत झाली, अजिबात फूट झालेली नाही. आणि असेल तर ते आपण पत्रकारात आपण बघत असाल जशी आता हा निकाल आजचा लागल्यानंतर जी राहिलेली शिवसेना जी आता एकनाथ शिंदे साहेबांकडे जी आहे ती पण बघा तुम्ही दुसऱ्या दिवशी 2 दिवसामध्ये बॅकफूट लागेल. सगळी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जॉईन होईल. आणि माझ्या चॅनलला मी चॅनलला जबाबदारीने बोलतोय. पुन्हा लोकसभेच्या वेळेस तुम्ही पुन्हा मुलाखत घ्या आणि हेच होणार की यामध्ये तिरंगी लढत होईल का? भिवंडी लोकसभेमध्ये तिरंगी लढत होईल आणि जर झाली तर आगरी कुणबी किंवा अशा पद्धतीचा काही जातीवाद होईल? तिरंगी लढत शक्यतो होणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडीचंच इथे लढत, दुरंगीच लढत होईल. जर निलेश सांबरेंसारखे उमेदवार जर त्यांची तयारी असेल अपक्ष लढवायची तर ते काही शक्य नाही आहे. थोड्या मोठ्या लोकसभेमध्ये तिरंगी लढत करून आणि अपक्ष लढवणं पॉसिबल गोष्ट नाही. मी अपक्ष लढलो तर मी 1 लाख नाही, तसं त्याचं तो ते प्रत्येक उमेदवार काय बोलणार आहे, मीच निवडणूक लढवणार आणि मीच जिंकणार आहे, अशा प्रकारचं प्रत्येकजण बोलत असतो. तिरंगी लढत होणार नाही आणि जरी झाली तर जातीवाद नाही होणार. कारण आम्ही पाहतोय
बऱ्याच वेळेला अगदी एक 2-5% जातीवादाचा विषय काही लोक करण्याचा प्रयत्न करतात, पण जातीवाद होत नाही. बरीच मतं ही पक्षाची आणि ठराविक मतं असतात जी पक्षाची बांधील असतात. त्याच्यामुळे अगदी जातीवादावर विषय होणार नाही. कारण मागे आपण पाहिलं, 2014ला हे होते विश्वनाथ पाटील साहेब होते. जातीवादाचा प्रचार भरपूर लोकांनी केला, पण त्यावेळी जातीवाद नाही झाला लोकांनी, कारण प्रत्येकाचं मत हे ठाम ठरलेलं असतं. एखादा पदाधिकारी असतो ना, आता मी कुणबी समाज असले तरी पण मला जेव्हा पक्ष त्यावेळेला मोदी लाट होती म्हणून नाही असं काही विषय नाही. आता मोदीचा सुनामी येईल 2024. महायुतीचा जो उमेदवार असेल ना, त्याच्यात बाजूने- म्हणजे त्यांना पुन्हा पुलवामा घडवायचा आहे की असं तसंच म्हणतात ते. सुनामी म्हणजे 2024 ला पुलवामा एवढं घडवायचा मोदी असेल, कारण सुनामीमध्ये सगळं सरसपाट की लोकांनी करून जातात. ठरवलेलं आहे जनतेने सुनामीमध्ये. की मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान कदाचित त्यांना सांगायचं असेल की पुलवामा पुन्हा घडवणार आहेत. त्यामुळे ते तिरंगी लढत होणार आणि जातीवाद होणार का या भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये? निवडणुकांमध्ये काही प्रमाणात जातीवाद होत असतो. म्हणजे आपण स्थानिक पातळीवर जर बघितलं ग्रामपंचायतींपासून तर तुमच्या लोकसभेपर्यंत जातीवाद थोड्याफार प्रमाणात होतो, जास्त नाही होत. आणि कार्यकर्ता हा पक्षाला बांधील असतो, तो पक्षासोबत राहतो. परंतु माझं एक वैयक्तिक मत असं आहे की इथं तिरंगी लढत होऊ नये. तिरंगी लढत होणार असेल तर तो अप्रत्यक्ष फायदा हा भारतीय जनता पार्टीला होईल. कारण ही आजची 2024ची लढाई आहे, ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली लढाई आहे. त्या तिरंगी लढतीमध्ये जे विरोधी भाजपच्या विरोधात जो उमेदवार लढणार आहेत त्याला जी मतं पडणार आहेत ती भाजपच्या विरोधातली मतं पडणार आहेत. आणि मतांचं विभाजन होऊन भाजपचा उमेदवाराला त्याचा फायदा होऊ नये म्हणून माझं वैयक्तिक मत आहे इथं तिरंगी लढत होऊच नये. सर्वांनी एक संघ होऊन भाजपसोबत लढलं पाहिजे. त्याचा मी एक उदाहरण सांगतो. 2014ला सुरेश म्हात्रे मनसेतून लढले आणि त्याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तिरंगी लढती. तिरंगी लढती. त्याची पुनरावृत्ती परत होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. की साहेब तुम्ही काय सांगाल की तिरंगी लढत होईल आणि हा जातीवाद होईल का या? 100% बाळा दानकेंच्या मताशी मी सहमत आहे की असं जर झालं तर त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल. आता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळेच म्हणतात का आपल्याला भारतीय जनता पार्टीला हरवायची. मग भारतीय जनता पार्टीला हरवायचं असेल तर इंडिया आघाडीच्या सोबत सगळ्यांनी येणं आवश्यक आहे. तरच आपण भारतीय जनता पार्टीला मत विभाजन टाळलं पाहिजे. मत विभाजन टाळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर तुम्ही ठरवलेलं आहे का आम्हाला या माणसाचा किंवा ह्या पक्षाचा आपल्याला त्रास आहे तर तुम्ही सगळे मिळून एकत्र या. 100% भारतीय जनता पार्टीचा पराभव होईल. कारण माझ्या वेळेला पण इंडिया आघाडीने पण ठरवलं एकाच एक आपल्याला उमेदवार द्यायचे, तर याच पद्धतीने एकाच एक दिलं तर भारतीय जनता पार्टीला त्याचा फटका बसेल का? या लोकसभेचा विचार केला तर महाविकास आघाडी काय विचार करते हे महत्त्वाचं नाही आहे. या ठिकाणी महायुती एवढी मजबूत आहे की याचे उमेदवार 2 असतील 3 असतील याच्याशी त्यांना काही फरक नाही पडते. ते जरी दुरंगी लढत झाली तिरंगी लढत झाली तरी या ठिकाणी महायुतीत निवडून येणारे, या ठिकाणी कपिल पाटील साहेबच निवडून येणारे अशा पद्धतीचं वातावरण आहे. आता राहिला विषय की सांबरे जे आहेत निलेशजी सांबरे ते या ठिकाणी आता नवीनच लोकांना काहीतरी आपल्याकडे त्याला राजकीय चॉकलेट म्हणतात, चॉकलेट दाखवतात की असं होणार आहे तसं होणार आहे, हे केलं ते केलं. अहो तुम्हाला करायचे तर ते विक्रमगडमध्ये पहिले करा, तिथं पहिले विकास करा. बाजूला असलेला जव्हार मोखाड्याचा विकास करा, मग तुम्ही भिवंडी लोकसभेचं स्वप्न बघा. तुम्ही विक्रमगडमध्ये चांगल्या पद्धतीने त्यानं एका गावात केला असेल म्हणून तुम्ही तालुक्याचा विकास नाही सांगू शकत. राजकारणासाठी सांगायला भरपूर असते, पण अजून आपण बघितलं जव्हारसारखा आदिवासी भाग आहे, मोखाड्यासारखा भाग आहे, तिथं तुम्ही विकास करू शकता, तिथं तुम्ही हे करू शकता. तुम्ही शहापूरमध्ये येता रस्त्यांची कामं घेता. आज मी माहिती काढली 2 किलोमीटरच्या रस्त्याला फॉरेस्टनी परवानगी दिलेली आहे. आज परिस्थिती काय जैसे ती सांगतात कोणाचं नाव कुठल्या तरी लोकप्रतिनिधी अडवलं. अरे फॉरेस्टनी परवानगी दिली, तुम्हाला वर्क ऑर्डर दिले, काम करायचे, तुम्ही येता इथे खोदता तिथे खोदता आणि म्हणताय की यांनी काम अडवलं त्यांनी अडवण्याचा प्रश्न राहिला कुठं? तुमची मानसिकता पाहिजे विकास करण्याची. तुम्ही विकास काम करण्याची मानसिकता असेल तर करेल. या लोकसभेमध्ये कपिल पाटलांना कथोरेंच्या वादाचा फटका बसेल? निश्चितपणाने कुठल्याही पद्धतीचा फटका बसणार नाहीये. पण वाद आहे, कुठलाच वाद नाहीये. वाद कधी असेल पण आता कुठला वाद वाद नाही. घर मोठा आहे, थोडंसं भांडायला लागतं, वाद होतात ना, होऊ शकतात, पण ते आता नाहीये. एक वाक्य कपिल त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलं मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, कार्यकर्ता आहे, मी लोकसभा लढवणार नाहीये, मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा आदेश पाळेल. एवढा काय मोठा विषय नाहीये. त्यामुळे त्यांच्या वादाचा काही विषय होणार नाही. कपिल पाटलांच्या कार्यक्रमाला कथोरे जात नाहीत. कथोरे साहेबांच्या कार्यक्रमाला कपिल पाटलांनी पण ठामपणे सांगितलं बदलापूरच्या उद्घाटनाच्या बदलापूरला जे संपर्क कार्यालय पाहिलं पत्रकार परिषदेत सांगितलं असेल, मला ऐकायचं. फोटो नसतात मी आता कतोऱ्यांच्या सतीशजींचं म्हणणं आहे की हे 2 प्रमुख नेते आहेत
मला यांनी दाखवावं की भारतीय जनता पार्टीच्या ठाणे जिल्ह्यातल्या कुठल्या बॅनरवर कथोरेंचा फोटो आहे. 100% फोटो असतो. तुम्ही बघा तुमचा इथे फडणवीस साहेब आले, फडणवीस साहेब इथे जेव्हा आले तेव्हाही कथोरे साहेब जिल्हा प्रमुख होते. ते जिल्हा प्रमुख तिथे उपस्थित असतात आता ते तो तुम्ही- त्यांचा अंतर्गत अहो, तुम्ही विषय. भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम तुम्ही काय अहो सांगणार? बाजार समितीला एवढा मोठा मेळावा झाला तुमचा. काढा. बाजार समितीला एवढा मोठा मेळावा झाला. कथोरे साहेब होते का तिथे? कथोरे साहेब म्हणजे कथोरेंचं आणि अहो, असं कसं तुम्ही त्याला blacklist करू करण्याची गरज नाहीये. आम्ही नाही पाठवत. नाही आपल्या शहापूर आपण वस्तुस्थिती पुढे मांडतोय. शहापूर तालुक्यामध्ये आम्ही त्यांच्या सामाजिक कामाबद्दल आपल्याला बोलतो. सगळ्यात जास्त नाही, भीषण सामाजिक प्रश्न काम. आज 8 वर्ष कोणता भेडचा होता आपला शहापूर ते सापगाव रस्ता रस्ता दोन त्या आणि किलोमीटरचा- तिथून किनवली याच्यापर्यंत मुरबाड पर्यंतचा रस्ता आहे. तर त्यांनी केले आज किती बदनामी केला. इतक्या लोकांना त्रास झालाय त्या रस्त्याचा. अजून तो काम पूर्ण करत नाहीये. अजून काम पूर्ण करत. शहापूर तालुक्यातल्या रस्त्यांचं जर सगळ्यात जास्त वाटोळा जर कोणी केलं असेल तर निलेश सांबरेच्या तुम्ही मान्य कराल ना का नाही? ती वस्तुस्थिती आहे. चांदा रस्ता झालाय. चांदा रस्ता 5-6 वर्ष झाली तिथं बोर्ड लावून ठेवलाय. कामच नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये मी काम त्यांची केलं. एक पत्रकार परिषद नाही, बघितली बोलू होती. नका बघा तुम्ही. आणि अहो, सगळ्यात इथे जास्त रस्त्यांचं एक वाटोळं विनोदी निलेश टेंडर सांबरेने घेऊन केलेलं आहे. स्थानिक लोकांचे रोजगार हा, बोला, पुरवतात. बोला. बाळास दानवे बोलू, साहेब, इथल्या लोकांना रोजगार ते मुळात पुरवतात. वेकंडे साहेबांनी जे सांगितलं ना की या तालुक्याचं वाटोळं निलेश सांबरेंच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शननी केलं आहे. जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर म्हणून निलेश सांबरेंचं नाव कुठेही नाही. आहे. दुसरी गोष्ट असं नाहीये, चुकीचं नाही. बरं असो, चला असो. जिजाऊ तुमच्या म्हणण्यानुसार construction company चला, आहे. तुमच्या 100% म्हणण्यानुसार असो असो 1900 मीटरचा रस्त्याचा फॉरेस्टची परवानगी आहे. 1 मीटरवर तुम्ही साहेब, माती करून ठेवलं, तुम्ही जिजाऊ खड्डे किंवा त्याच्यावर कन्स्ट्रक्शनच्या माती टाकत डायरेक्टर नाही. काय बॉडीवर करताय? निलेश सांबरे ही व्यक्ती नाही आहे. हे मी माझ्या अभ्यासाने सांगतो. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की मी निलेश सांबरेंची बाजू घेत नाही. पण प्रकाश वेकंडेंनी जो मुद्दा काढला की 2 वर्षापासून 4 वर्षापासून लेनाड मुरबाड रस्त्याची जी अवस्था झाली, मग तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात हो? कोणाकडे लोकप्रतिनिधी? महायुतीकडे लोकप्रतिनिधी आहेत, बरोबर. दुसरी गोष्ट, केंद्रीय राज्यमंत्री जेव्हा लोकसभेमध्ये त्या विषयावर प्रश्न विचारतो त्याच्यावर तुमचं सरकार बहुमतात असताना काही कारवाई केली नाही. 100% कारवाई काय कारवाई झाली सांगा? 100% कारवाई झाली. काय कार्यवाही झाली? थोडंफार अहो, केलं. तुम्हाला विधानसभेत नाही तर पुन्हा तो काहीच मुद्दा करत घ्यावा नव्हता. लागला. ते काहीच करत नव्हतं. का घेतला परत मुद्दा त्यांनी- शहापूर विधानसभेला काय शहापूर मुरबाड सांगते रस्त्याचा विषय, शहापूर मुरबाड निवडणूक रस्त्याचा लोकसभा विषय देशाच्या आणि सर्वोच्च जिजाऊ सभागृहात कन्स्ट्रक्शन येतो हा चर्चेचा आणि मुद्दा त्याच्यावर होता. काही कारवाई होत नाही. 100% याचा वडिलांनी विषय अर्थ घेतला, तेव्हा त्याच्यावर साहेब, झाला. याचा अर्थ तुमच्या लोकप्रतिनिधीचं संसदेत कोणी ऐकतच नाही. 2019 ते 2022 पर्यंत या राज्यामध्ये कोणाचं सरकार होतं? महाविकास आघाडीची. रस्ता कोण बनवते? MSRDC चे मंत्री कोण? महाविकास आघाडी. ते खासदाराचं ऐकणार का? ते म्हणजे आता त्यांनी एकनाथ शिंदेवर आरोप करायला लावले भाजपवाल्यांनी. तुम्ही लक्षात घ्या, एकनाथ शिंदेवर आरोप करायला लावले. तेच MSRDC त्यांच्याचकडे होती, आताही त्यांच्याचकडे आहे. आणि आता तर ते मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री आहेत. हा, मग तेव्हा म्हणजे काय आरोप बोलला करायला नाही? लावले. लोकांची तुम्ही त्याला उत्तर द्या. म्हणजे लोकांची त्याला उत्तर द्या याचा अर्थ तुम्ही. अपयश कोणाचं आहे? तुमचं कोणी ऐकत अपयश नव्हतं कोणाचं आहे? का? मग विषय नाहीये. तुमच्यावर कोणी ऐकत नव्हतं का? विषय तुमच्यावर आरोप केलाय. जिजाऊ कन्स्ट्रक्शनकडे जातोय. या जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या कामांच्या संदर्भात लोकांचा विरोध आहे अशा पद्धतीने आपलं मत आहे. 100% पण मुद्दा आता असा आहे की या भिवंडी लोकसभेमध्ये जर निलेश सांबरे उभे राहिले कपिल पाटलांच्या विरोधात, तर मग कपिल पाटलांना त्याचा फटका बसेल का? निलेश सांबरे साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी घेतली, कुठल्याही पक्षातून घेतली, अपक्ष लढले, काय जे असेल ते, या ठिकाणी कपिल पाटील साहेबांना कुठल्याही प्रकारची फटका बसण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. या ठिकाणी तुम्ही म्हणताय की स्थानिक भूमिपुत्राला न्याय दिला पाहिजे, स्थानिक भूमिपुत्र लोकप्रतिनिधी झाला पाहिजे. मग आपल्या भिवंडी आणि शहापूर भागातला ज्याच्याकडे पंचायत ते पार्लमेंट असा प्रवास अनुभव, ग्रामपंचायतपासून तर सरपंचपासून तर सभापतीपासून तर TDC बँकेचा अध्यक्षापासून एवढा अभ्यास असलेला स्थानिक शेतकऱ्याचा भूमिपुत्र, OBC समाजाचा चेहरा, अशा स्थानिक माणसाला तुम्ही खासदार करणार का? पालघरमधून आयात करणार तुम्ही या ठिकाणी खासदार? पुन्हा आक्षेप आहे आपलं. म्हणजे पुन्हा प्रकाशजींवर त्यांनी आरोप केलेले आहेत का? इथला पालकमंत्री कोण आहे? का भिवंडी लोकसभा ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे? साताऱ्यावरून मागवलंय. साताऱ्यावर मागवलाय. राजकीय आपली मुख्यमंत्री जो इथला आहे आपल्या निवडून तो कुठला आहे हो? त्याची शेती कुठे आहे हो? सातारा. मग साताऱ्याचं पार्सल परत पाठवायचं का? विषय चालू आहे आपला.
बरोबर आहे. साताऱ्याचं परत या पार्सल परत लोकसभेमध्ये- पाठवायचं का असं त्यांचं म्हणणं आहे. लोकसभेमध्ये स्थानिक या भूमिपुत्र म्हणून लोकसभेमध्ये- कपिल या- पाटील नाही, साहेबच उजवे. पण तुम्ही असं म्हणत असाल तर आम्ही तुमचं म्हणजे सहमत आहोत. तुमच्याशी सहमत आहोत आम्ही. राष्ट्रवादी ही भूमिका तुमची भूमिपुत्रालाच राष्ट्र- नाही मिळाला शिवसेना पाहिजे आणि भाजप बाहेरची पार्सल बाहेरची पार्सल परत पाठवून देऊ आपण. आम्ही सहमत आहोत. आम्ही सहमत आहोत. विषय चालू आहे. आम्ही सहमत निवडणूक आहोत. लढवणे हा विषय चालू आहे. भारतीय जनता मुद्दा पार्टी असा आणि आहे- शिवसेना ही नैसर्गिक युती आहे आणि राष्ट्रवादी तुमच्या आमची व्यवस्था आहे. मताशी आम्ही बरोबर आहे. 100% आमची सहमत राजकीय व्यवस्था आहे आहे. की त्याच्यात स्थानिक तुम्ही काय भूमिपुत्रालाच न्याय मिळाला पाहिजे. 100% मिळणार. आपण 100% आपण भिवंडीत- मगापासून भाजप आणि निलेश सांबरेंवर बोलतोय. महत्वाचा मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीची मध्ये ही पारंपरिक जागा ही काँग्रेसची आहे. तर महेशजी, काँग्रेसमधून आपला कोण उमेदवार असेल आणि आपलं बळाबळ कशा पद्धतीने आपण सांगू? काँग्रेसमध्ये मग सुरुवातीलाच मी सांगितलं की म्हणजे तुमचाच प्रश्न होता की बरेच इच्छुक आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडे इच्छुक उमेदवार आहेत. दयानंद चोरगे आहेत जे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. माजी खासदार सुरेश टावरे आहेत. निलेश भोईर TDC बँकेचे संचालक म्हणून आहेत ते आहेत. राजेश घोलप हे सुद्धा इच्छुक आहेत. आज हे उमेदवार इच्छुक आहेत. आता प्रकाशजी उमेदवारी बांगरत ज्या इच्छुक आहेत, पद्धतीने ते पण नाव हो, सांगा. बांगरत सर सुद्धा इच्छुक आहेत, पण बांगरत सरांचं नाव त्यांनी अजून काही पाठवलेलं मला माहिती त्यांनी नाही. सांगितलं ते इच्छुक हां, आहेत. हां, म्हणजे इच्छुक असणं आणि प्रदेशवर पाठवणं, पण ते त्यांनी व्यक्त केलं की मी इच्छुक आहे. तर इतकी मंडळी या मध्ये इच्छुक आहेत. अर्थात ज्या पद्धतीनं मगाशी इतकं सांगितलं की आघाडीचा कुठल्याही पार्टीचा उमेदवार असला तरी आम्ही एकमेकाचं म्हणजे त्या माणसाचं काम करणार. त्याच्यामुळे इथंसुद्धा या काँग्रेसमधून कोणालाही तिकीट मिळालं तरी ते आम्ही स्वीकारू. कारण काँग्रेसमधून जशा पद्धतीने प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे तसं वरचे हायकमांड आहे ते ठरवतील कोणाला कशा पद्धतीने त्याची प्रोफाईल बघितली जाईल आणि त्याबद्दल ठरवलं जाईल. आणि त्याच्यामुळं जोही उमेदवार असेल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळं काँग्रेस पार्टीमध्ये इच्छुक जरी अनेक असले तरी उमेदवारी शेवटी एकालाच मिळणार आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं काँग्रेसला उमेदवारी मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे काम करू. याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, ज्या पद्धतीने सांगतोय की पारंपरिक हा आमचा मतदारसंघ आहे. उद्या कदाचित असं गणित उद्धव ठाकरे किंवा शरद पवार साहेब किंवा आमच्या काँग्रेसच्या त्यांनी ठरवलं की ही जागा अमुक एका पक्षाला दिली तर जिंकेल, आणि असं जरी झालं तरी सुद्धा आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत. म्हणजे दुसऱ्या महाविकास आघाडीतल्या दुसऱ्या पक्षाला जरी मिळालं तरी काँग्रेस त्यांच्यासोबत दावा आमचा आहे, पण उद्या समजा वरिष्ठांनी ठरवलं की ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेला दिली तर जिंकू शकते किंवा शरद पवार गटात, तरी सुद्धा त्याचा आम्ही स्वीकार करणार. कारण आम्ही ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे. शिवसेना कुठल्या नजरेने या भिवंडी लोकसभेकडे पाहते? भिवंडी लोकसभेकडे बघताना आम्ही पहिलं प्राधान्य आम्ही शिवसेनेला देणार वरिष्ठ पातळीवर. पण जर महायुतीची सत्ता आजही आहे, महाराष्ट्रात आहे आणि केंद्रातही आहे, आणि महायुतीमध्ये जो उमेदवार ठरवला जाईल मग तो भाजपचा असेल शिवसेनेचा असेल, त्याच्या पाठीमागे 100% शिवसेना उभी राहणार. उमेदवार कोणी असू देत, मग कपिल पाटील साहेब असतील तर त्यांच्यासोबत राहणार, आणि नवीन उमेदवार दिले त्याच्यासोबत, किंवा आमचा उमेदवार असेल तर ते आमच्यासोबत राहणार. केंद्राचा देखील संपूर्ण देशामध्ये 2 नंबरच्या जागा म्हणजे 48 जागा महाराष्ट्रात आहेत. 1 नंबर उत्तर प्रदेश आणि 2 नंबर महाराष्ट्र. त्यामुळे केंद्राचं लक्ष हे महाराष्ट्राकडे जास्त आहे. तर अशा वेळेला लोकसभा जवळ आल्यानंतर आता राजकीय खूप मोठ्या काही घडामोडी घडतील किंवा या महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्यामध्ये काही अदलाबदल होईल असं काही वाटतं का? काय सांगाल आणखी? 100%. शरद पवार साहेबांची आजची स्टेटमेंट अशी आहे की निवडून येण्याचा निकष आम्ही ठेवणार आहोत. तिन्ही पक्षामध्ये जेव्हा चर्चा होईल, दिल्लीला होईल, मुंबईमध्ये होईल, निवडून जो पक्ष येईल त्या पक्षाला उमेदवारी दिली जाईल. आणि शरद पवार साहेबांच्या त्या ह्याला शब्दाला अर्थही बरोबर आहे. कारण उगाचच ती माझी परंपरागत जागा आहे, आमची 20 वर्षापासून लढतोय 25, परंतु आजची राजकीय परिस्थिती पाहता तिथे कोण निवडून येईल त्या निकषावर उमेदवारी दिली पाहिजे, आणि ते त्यांनी योग्य पद्धतीने. आणि शरद पवार साहेबांच्या त्या म्हणजे त्यांच्या वक्तव्याला आजही महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये वजन आहे, आणि त्या पद्धतीने सामोपचाराने साधक बाधक असं सगळं जागा वाटप होईल. प्रकाशजी, तुम्हाला पण हाच प्रश्न आहे की या सगळ्या जेव्हा याच्याकडे बघितलं जातं, महाराष्ट्राकडं केंद्राकडून बघितलं जातं, त्यावेळेला इथे एकनाथ शिंदेंकडं खास करून वरचं लक्ष आहे केंद्राचं. त्यामुळं ही जागा कुठंतरी एक चर्चा आहे सध्या. आम्ही पत्रकार असल्यामुळे आमचे सगळीकडे लक्ष असतं, आणि त्याची चर्चा अशी आहे की ही जागा कपिल पाटलांना कुठेतरी कल्याण डोंबिवलीकडे सरकवायचं, आणि ही जागा एकनाथ शिंदेंच्या जवळचे प्रकाश पाटील असतील की त्यांनाही ती जागा मिळू शकते, आणि मग प्रकाश पाटलांना कल्याण डोंबिवली आणि मग श्रीकांत शिंदेंना पुन्हा ठाण्यामध्ये, अशा पद्धतीने चर्चा आहे. तर त्या संदर्भात काय सांगा? चर्चा कारण वर एकनाथ शिंदेंचं ऐकलं जातं
केंद्रामध्ये, त्यामुळे हे बदल होऊ शकतात. तिथं चर्चा ही चर्चाच असते, चर्चा ही चर्चाच नाही, असते. नाही, जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये बोलतो तेव्हा त्या चर्चेला कुठेतरी आधार असतो. बरोबर, परंतु हा निर्णय जो आहे हा वरिष्ठ पातळीवर घेतला जातो, त्याच्यामुळे त्या गोष्टीवर आत्ताच काहीतरी बोलणं योग्य ठरणार नाही. याच्यामध्ये काय होणार आहे की प्रकाश पाटलांना देखील स्थान मिळणार आहे, कपिल पाटलांना देखील उमेदवारी मिळणार आहे, आणि ते सगळे जसं आहे तसंच राहणार आहे. म्हणजे घडामोडी काही घडू शकतात, काही घडू त्यामुळे. शकतात, निश्चितच ते बरोबर अहो, आहे. प्रकाश घडामोडी काही प्रकाश घडू शकतात. पाटील साहेब हे शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख असताना 2014लाच खासदार झाले असतील, परंतु पुत्रप्रेमापोटी ही भिवंडी लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीला सोडली, आणि जिथं भारतीय जनता पार्टीची ताकद होती त्या कल्याण डोंबिवलीची, आपल्या पुत्रप्रेमासाठी ती जागा शिवसेनेकडे घेतली. पण मग ती प्रकाश आता पाटील दुरुस्त साहेबांवर करू खरं तर तो अन्याय झालेला आहे. पण आता ती चूक दुरुस्त करू शकतात का? हे बघा, आमच्या त्या तर शुभेच्छा आहेत. 2014 मध्ये हे बघा, जागा वाटपाचा पुत्रप्रेम वगैरे तुम्ही बोलताय ना बाळा, तो शब्द खोडून काढतो मी, योग्य नाही आहे. तो पुत्रप्रेम हा विषय नाही आहे. एकदा युती ठरल्यानंतर जागा वाटपामध्ये पक्ष त्या ठिकाणी गणितं मांडत असतात का कोणत्या बाजूला आपल्याला निवडणूक लढली जाईल आणि कोण उमेदवार इथं आपल्याला स्ट्रॉंगली देता येईल, अशा प्रकारचे ते निर्णय घेतले जातात. आणि आतासुद्धा जर तशा प्रकारचा निर्णय झाला तर निश्चितच त्याचं आम्ही स्वागतच करू त्या गोष्टी. नाही, असं काही वाटतं का तुम्हाला? पुत्रप्रेमाचा विषय निघाला म्हणून सांगतो, उद्धव साहेबांनी पण मुलाला पुढे केलंच ना. हे काही आपल्या इतिहासातूनच चालू आहे, हे काही नवीन नाही आहे. शेवटी आदित्य ठाकरेंना वडलीमध्ये उभे करून त्यांना आमदार निवडून दोन आमदारांना विधानसभेवर पाठवून त्यांना राजीनामे घेऊन त्या ठिकाणी त्यांना कॅबिनेट मंत्री, म्हणजे स्वतः उद्धवजी मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री, पहिल्यांदाच बघितलं. मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहास असा कधी झाला नव्हतं की वडील मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री, ते पण 2-2, 3-3 खात्याचा मंत्री. हे साहजिकच असते. परंतु या ठिकाणी ही भिवंडी लोकसभेच्या जी जागा आहे भारतीय जनता पक्षाला, म्हणजे कपिल पाटलांना, त्यांचा ज्या मतदारसंघावर जो असलेली पकड आणि स्थानिक लोकांमध्ये असलेला त्यांचा जो विश्वास आणि विविध समाजाशी, सगळ्या समाजाशी आणि धर्माशी त्यांचा असलेले जे सलोख्याचे संबंध आणि शहरी भागामध्ये असलेला मोदी फॅक्टर जो आपण म्हणतो त्याला, विकासाचा फॅक्टर, शहरी भागामध्ये ग्रामीण भाग पण नाही, ग्रामीण भागात पण शहरी भागामध्ये जसे मोदीवर जास्त प्रेम करणारे लोक शहरी भागात, ग्रामीण भागावर काही गोष्टी चालतात, फॅक्टर चालतात, पण त्याच्यावर शहरी भागाचा विकास बघितला तर या ठिकाणी मोदींना मानणारा वर्ग जो असतो प्रचंड प्रमाणात, त्याचा फायदा उचलण्यासाठी हे भारतीय जनता पार्टी जबाबदारीने कपिल बोलतोय. पाटील साहेब या ठिकाणी जबाबदारीने बोलतोय की आता सध्याची परिस्थिती बघता, सध्या केंद्र सरकारने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स त्यांचा पूर्णपणे वापर, म्हणजे आईस, आमच्या सुप्रियाताईंच्या भाषेत बोलायचं आईसचा पूर्ण वापर करायला, वापर नाही, वापर म्हणजे पूर्ण गैरवापर. म्हणजे काँग्रेसने 2% केला असेल तर 98% यांनी पुढे, मग हे 100 यांनी क्रॉस केलेत आता, तर ते करायला लावलं. आता सगळे भीतीमध्ये दडपणाखाली जे पण आमदार आहेत, खासदार आहेत, मी तर नेहमीच यांना म्हणतो की तुमच्याकडे होत नाही, कारवाई होत नाही. ते म्हणतात की आमचे सगळे धुतळ्या तांदळाचे आहेत. म्हटलं एखादा 1-2-5 आमदारांची अशी नावं द्या का ते गरीब आहेत, त्यांच्याकडे काहीच नाही, मोटरसायकल पण नाही, का जी परिस्थिती तुमची भाजपवाल्यांची जुनी होती तशीच परिस्थितीवाले दाखवा तुम्ही आमदार. म्हणजे आम्हालाही भारतीय जनता मला बोलू दे ना पूर्ण. असे 50 आमदार दाखवते. मला दानवेंनी मागे सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे एक वॉशिंग मशीन आहे. हां, ते वॉशिंग मशीन ते स्वतः कबूल करतो. आणि झोप पण ते हर्षवर्धन काय बोलले स्वतः बोलले ना की मला झोप आता भाजपमध्ये गेल्यामुळे सांगायचं. नारायण राणे पण अगदी छान झोपतात, मुलं बिलं त्यांची जोरात बोलत असतात, तर तो भाग वेगळा आहे. पण आचारसंहिता लागू द्या. आचारसंहिता लागली का ह्या यंत्रणा पुन्हा स्वतंत्र होतील, तेव्हा खऱ्या घडामोडी घडणार. जेव्हा आचारसंहिता लागेल तेव्हा केंद्र सरकारच्या ताब्यात हे यंत्रणा नसतील, तेव्हा कुठल्या कार्यकर्त्यावर, आमदारावर, खासदारावर कारवाई करण्याला यांना अधिकार नसतील. आचारसंहिता लागू द्या 2024 निवडणुकीसाठी. तुमच्या मध्ये आचारसंहिता लागली, आचारसंहिता लागल्यानंतर ईडीची ऑफिस बंद होतील. ईडीची ऑफिस म्हणजे जी पळापळ होईल ना भारतीय जनता, सध्या त्यांनी कोंडून ठेवलेली आहेत, जे कोंडून ठेवलेले आहेत ना ते बाहेर पडतील ना उंदरं, ती बघा तुम्ही. तुम्ही असाल, मी या विषयावर तुम्ही काय बोलू? 100% सहमत आहो ना. कारण आता कसं आहे, ह्या स्वायत्त यंत्रणा आहेत असं आपण म्हणतो, पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून ते स्वायत्त झालेलंच नाहीत, त्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात गेल्या. त्याच्यामुळे त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये गैरवापर, आणि मग अशी माणसं घाबरलेली असतात काहीतरी केलेलं असतं. जशा आणि काही केलं नसेल तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. हो, 2019ला महाविकास आघाडीची तुमच्याकडे आल्यानंतर स्वच्छ होतं, याचा आम्हाला आश्चर्य वाटतं. खात्यांनी कारवाई करायचा बडगाव. पंतप्रधान बोलले, देशाचे पंतप्रधान बोलले की एनसीपी नॅशनलिस्ट करप्ट पार्टी आणि त्याच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री 70,000 कोटीचा घोटाळा केला. लोकसभेत म्हणाले, लोकसभेत आणि भाषणामध्ये जाहीर त्यांना आणि
त्यांना घेऊन अरे पंतप्रधानांनी त्यांना वॉशिंग मशीन मध्ये घेतलं आणि माझ्या- उपमुख्यमंत्री मग मला म्हणायचे उपमुख्यमंत्रीच नाही केलं. भ्रष्टाचारी लोकांना सत्तेमध्ये घेणारे किती भ्रष्टाचारी असतील? आणि आर्थिक नियोजनच त्यांच्या ताब्यात दिलं. पण आमच्यासोबत असलेली महायुतीची शिवसेना तुम्ही घेऊ शकता नाही. आणि आम्ही घेतली तर ते चालणार नाही. तुम्हीच कारवाई करता आणि सत्तेमध्ये घेता तुमचं ते बरोबर मंत्री घेता आणि स्टॉप करता कारवाई. हे कशाचं लक्षण आहे? असं नाही होते. हे लक्षण कशाचं तुम्ही आहे? ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय ज्यांच्यावर ते मंत्री झाले भ्रष्टाचार त्यांना तुमच्याकडे. मंत्री आणि अहो अख्खे चाव्यास त्यांच्या ताब्यात दिल्या नाही, अजितदादांच्या मा- ताब्यात मा- त्यामुळे भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने बोलणं हा मोठा जोक आहे. महायुती आणि म्हणजे म्हणून आम्ही महाविकास म्हणतो आघाडी- भ्रष्ट नाही, जुमला पार्टी. हो, मनोजजी, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याबद्दल की जे विकास कामं आणि आरोप प्रत्यारोप यावर आपण वेगळी एक चर्चा घेणारच आहोत. आता भिवंडी लोकसभेच्या दृष्टिकोनातून जेवढे प्रश्न होते ते जवळजवळ पूर्ण झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपण एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये माझ्या मते खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्याच पद्धतीने चर्चा झालेली आहे आणि अशाच पद्धतीने हे तुम्ही सगळे इथे चर्चेला आलात त्याबद्दल आवाज काढणं आपलं सर्वांचे आभार आणि ही चर्चा धन्यवाद.